आमच्या दोघांचा प्रवास हा आपला आजच्या पॉडकास्टचा विषय आहे. त्यातले काही निवडक प्रश्न आम्ही बाजूला काढले आहेत बरोबर. आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आज आम्ही इथे देणार आहोत. चुकीसाठी इथं सिलेक्शन झालं आहे, काय करू? सरळ उत्तर होतं, त्यामुळे निर्णय घ्यायला सोपं झालं. अरे ते माझं मेन सांगायचंच राहिलं. आल्यानंतर काय झालं पहिले दिवस? भाषेचा अगदी मज्जा आहे का ना भिडो. नमस्कार 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 मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी माडोस इन UK. आणि तुमचं सगळ्यांचं आम्ही दोघे म्हणजे मी पुष्कर, तुमचा धक्का मार पुष्कर, आणि मी स्नेहल स्वागत करतो आपल्या हक्काच्या मराठी पॉडकास्ट शोमध्ये, ज्याचं नाव आहे तुमच्या आमच्या मनातलं. मंडळी, तुम्ही माझ्या पहिल्या एपिसोडला, आपल्या पॉडकास्टच्या पहिल्या एपिसोडला छान प्रतिसाद दिला. त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रोत्साहन मिळालं आहे, प्रेरणा मिळाली आहे, सोबत दडपण पण आलं आहे की तुमच्यासमोर आता जे काय आम्हाला सादर करायचं आहे हे खूप चांगल्या पद्धतीने सादर करावं लागणार आहे. आमचा तो प्रयत्न कायम राहणार आहे. तर आजच्या पॉडकास्टचा आपला विषय असा असणार आहे, तो म्हणजे आमचा प्रवास, आमच्या दोघांचा प्रवास हा आपला आजच्या पॉडकास्टचा विषय आहे. मागच्या एपिसोडमध्ये मी सांगितलं होतं की ही जी खुर्ची रिकामी, माझ्या बाजूची रिकामी खुर्ची होती, तिथे कोण कोण येऊन बसणार आहे त्यांची यादी मी तुम्हाला संपूर्णपणे दिली होती. म्हणजे प्रमुख पाहुणे, तज्ज्ञ मंडळी असे इथे येऊन बसणार आहे असं मी सांगितलं होतं. म्हणजे तज्ज्ञ मंडळी म्हटलं होतं का मी? बसू दे की आजचे दिवस. आजच्या दिवस बसू दे, कारण आजचा विषय जो आमचा आहे तो म्हणजे आमचा प्रवास आहे ना, माझ्या एकट्याचा प्रवास नाही आहे. त्यामुळे आजच्या पॉडकास्टला ही लागणारच. स्नेहल तशी आपल्यासोबत कायम असणार आहे बरं का, म्हणजे ऑनस्क्रीन जरी नसली तरी ती कायम असणार आहे. हो, कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला. कॅमेऱ्याच्या मागच्या बाजूला ती असेल. तिथनं तुम्ही आत्ता जसं आम्हाला बघताय ना दोघांना, तसं ती मला आणि ते जे कोणी प्रमुख पाहुणे असतील, तज्ज्ञ मंडळी असतील, त्यांना ती बघणार आहे. सगळं मॅनेज मागून ती करणार आहे. म्हणजे ही बडबड जितकी मला करायची आहे, जितक्या मेहनतीचं काम आहे, तितक्याच मेहनतीचं तिचं पण काम आहे. कारण आम्ही तुम्हाला चांगलं दिसलं पाहिजे, आमचा आवाज तुम्हाला चांगला आला पाहिजे, ही सगळी मेहनत स्नेहल घेणार आहे. तर मंडळी, आजचा जो विषय आहे आपला आमचा प्रवास, तर तो प्रवास सांगू काय ना? हो, सांग की, सुरू कर. हो. तर मंडळी बघा, धुळ्याला होतो मी. धुळ्याहून पुण्याला गेलो, पुण्यात नोकरी केली. पुण्याहून नोकरी करून मी मुंबईला गेलो आणि मुंबईला मी विमान पकडलं. विमान दुबईला थांबलं मध्ये, आणि दुबईवरनं आता मँचेस्टरला आलो. हा आमचा अरे, हा काय प्रवास आहे का? प्रवासच सांगितला की. ते काही बसून कसा आलास तो प्रवास नाही. अरे, प्रश्न आहेत ना खूप सारे, खूप मी काढकी. बरं, ठीक आहे, ते प्रश्न काढतो. तर मंडळी, आम्हाला म्हणजे आपलं जे इंस्टाग्राम कुटुंब आहे, फेसबुक कुटुंब, यूट्यूब कुटुंब आहे, त्याच्यावर भरपूर प्रश्न यायची आधी की तुम्ही कसे गेलात तिकडे, तुम्ही जॉब काय करता, तुमचं जाण्याचं कारण काय होतं, तिथं कसं वातावरण असतं, तिथं आता किती वाजलेत, असे खूप सारे प्रश्न असायचे. एक तर ते आमच्या धक्कामार पुष्करच्या इंस्टाग्राम हँडलवर यायचे, म्हणजे मेसेजेसमध्ये, कमेंट्समध्ये यायचे, किंवा यूट्यूबवर लोक विचारायचे, किंवा आपलं जे कुटुंब आहे इंस्टाग्राम, त्यातलं पर्सनली आम्हाला जर कोणी भेटलं तर ते आम्हाला विचारायचे की तुम्ही काय करता तिकडे, कसं करता. तर प्रश्नांची यादी खूप मोठी आहे. किती यादी सांगू का? हो, सांग की. म्हणजे 1000-2000 प्रश्न असतील आज. पण आपण एवढे नाही घेणार आहोत. म्हणजे बघा, चादर पॉपकॉर्न घेऊन बसा, इतका निवांत. आता 1000-2000 प्रश्नांची उत्तरं देणार आहे आम्ही तुम्हाला. नको घाबरवू नकोस त्यांना. त्यातले काही निवडक प्रश्न आम्ही बाजूला काढले आहेत बरोबर. आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आज आम्ही इथे देणार आहोत. हो, म्हणजे हिला पण खूप बोलतं करायचं. तुम्हाला एकंदरीत लक्षात आलं असेल की माझी बडबड सुरूच असते आणि ही शांत असते, तर हिलाही बोलतं करायचं आहे. म्हणून प्रश्नांची यादी आहे ना, मी माझ्याजवळ ठेवली आहे. मी प्रश्न विचारणार आहे, तिलाही उत्तरं द्यायची आहेत, मलाही उत्तरं द्यायची आहेत. हो, चला मग आता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न विचारू मग आता तुला, विचार. एकदम कठीण प्रश्न. विचार. हॉट सीट वाटायला लागलाय का तुला आता? हो, आता मला खरंच दडपण यायला लागलं. थांब, मला प्रश्न आता तुला विचारू दे, एक एक करून प्रश्न. तर मंडळी, आजचा आपला एपिसोड दुसरा आणि त्याचा विषय आहे आमचा प्रवास, आमची गोष्ट. सुरू करूया एक एक प्रश्नांना. त्या प्रश्नांना आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करू.
चला, तर प्रश्न पहिला, ज्याचं उत्तर मी मगाच दिलं. काय आम्ही युकेला कसे आलो? विमानाने आलो हा गमतीचा भाग किंवा ही वस्तुस्थिती विमानानेच यायला लागतं. पण कसे आलो? हां, पण आता हे सगळं पुढची गोष्ट सांगायच्या आधी थोडंसं आमचं बॅकग्राऊंड, आमची पार्श्वभूमी, आम्ही नक्की कोण आहोत, आता हे तुम्हाला मी सांगतो. तर स्नेहलचं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग झालं आहे पुण्याच्या CIP कॉलेजमधनं. मूळचे आम्ही दोघंही धुळ्याचे. धुळ्यात थोडं शिक्षण माझं, तर धुळ्यात ग्रॅज्युएशनपर्यंत माझं शिक्षण झालं. तिचं 12वी शिक्षण धुळ्यात झालं. धुळ्यानंतर मग पुण्याच्या CIPमध्ये तिने इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग केलं. माझं ई-कॉमर्स झालं आहे. ही जरा वेगळी फील्ड आहे. ती त्या काळातही नवीन होती, ई-कॉमर्स फील्ड. तर त्याच्यात माझं शिक्षण झालं आहे. BCom म्हणा तुम्ही, BCom झालं आहे माझं. त्याच्यानंतर मग मी MBA केलं. हो, माझ्याकडे मास्टर्स डिग्री आहे. माझ्याकडे नाहीये. हिच्याकडे नाही. त्यामुळे माझं शिक्षण वर चढ मी आहे हिच्यापेक्षा शिक्षणात तरी, असं मी तुम्हाला आता ठामपणे सांगू शकतोय स्नेहल. ओके. हां, तर मग इंजिनिअरिंग हिचं पूर्ण झालं. इंजिनिअरिंग थ्रूच हिची प्लेसमेंट झाली. प्लेसमेंट मग मला पण पुण्यात जॉब होता. मी पण पुण्यात जॉब करत होतो. पुण्याचा जॉब म्हणजे मी पूर्णपणे ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीतला आहे. म्हणजे मी सकाळमध्ये, टाइम्स ऑफ इंडिया अशा वृत्तपत्रांमध्ये काम केलं आहे मार्केटिंग डिपार्टमेंटमध्ये. आणि MBA मार्केटिंग माझी फील्ड आहे पूर्णपणे. त्यामुळे ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीतला होतो. काही स्वतःची कंपनी होती पुण्यामध्ये डिजिटल मार्केटिंगची. कोविड काळात सगळंच हल्लं, म्हणजे डबघाईला आलं. तुम्हाला प्रत्येकाला हे माहितीच आहे. तो स्नेहलची बॅटिंग टकाटक 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 जोरदार सुरू होती. मी एका कंपनीत लागले, त्याच कंपनीत 12 वर्ष काम केलंय. हो, आणि नंतर असं झालं की अरे आता थोडंसं बदलायला पाहिजे, काहीतरी नवीन पण शिकलं पाहिजे, नवीन ठिकाणी गेलं पाहिजे. आणि मग त्या दिशेने आम्ही विचार केला. तर पण परदेशातला विचार केला हां, होता. पण तिचा ट्रिगर पॉईंट काय होता माहिती का तुम्हाला कंपनी स्विच करण्याचा? की 12 वर्ष यार मी इतकी मेहनत करते. बऱ्याच जणांचा असा स्वभाव असतो ना, की पुढे करायला आवडत नाही. तसा आमच्या मॅडमचा स्वभाव होता. मनापासून काम करणार, मन लावून काम करणार, म्हणून ती त्याच कंपनीत होती. नंतर मग सगळे जे मागून आले ते पुढे जायला लागले. आता असं झालं की नाही यार, आपण इतकं काम करतो, तर त्याचं काहीतरी चीज झालं पाहिजे, आहे की नाही? त्यामुळे तशा निर्णयामुळे आज आम्ही इथे UKमध्ये आहोत. बरोबर. तर स्वप्न पाहिलं नव्हतं, पण झालं सुदैवाने आणि आम्ही इकडे आलो. आणि जसं पुष्कर म्हणाला तसंच पुण्याहून मुंबईला गेलो. मुंबईत विमानात बसून मँचेस्टरला आलो. तर कसं, जेव्हा म्हणजे मी सुरुवातीचं आमचं हे सांगतो, जेव्हा पहिल्यांदा आम्हाला कळलं, आमचा आयुष्यात विचार नव्हता कधीच की परदेशात आपण जायचं. मला तर काही स्कोप नव्हता, कारण मी ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्रीतला होतो, मीडियातला होतो. त्यामुळे मला पुणे हेच माझं जॉब करण्याचं क्षेत्र होतं. मार्केटिंगमुळे तोच एरिया माहीत असणार. बाकी शहरांमध्येही जायचा माझा कधी विषय नव्हता. पण मी IT क्षेत्रातले, म्हणजे आता ही ITतली नाही, पण मी बरेच बघायचो की इंजिनियर जे आहेत मंडळी ते परदेशात जातात. तर मी हिला सहज म्हणायचो की 2-3 महिने तर चल यार, 2-3 महिने मला परदेशात घेऊन चल. ऑनसाईट घे. हां, ऑनसाईट घे. पण माझे प्रोजेक्ट कायम गव्हर्नमेंट प्रोजेक्ट होते. सो मला कधीच चान्स नव्हता ऑनसाईटचा. हां, मग मी तिला म्हणायचो की यार तू बघ ना, बघ ना, बघ ना. तर अचानक संधी आली. तोवर तिचं एका कंपनीत झालं होतं बरं का पुण्याचं सिलेक्शन. आणि आमचं ठरलं की आम्हाला तिथे जॉब पकडायचा, तिथे पुण्यातच राहणार वगैरे सगळं. आणि हा जो इंटरव्ह्यू होता ना इथला, तो असा तिने एकदम लाईटली दिला होता. म्हणजे की इकडचं झालंय, ठीक आहे. कसा होता तो अनुभव तुझा? तो छान होता. म्हणजे आता ही कंपनी सोडायचीच आहे, दुसऱ्या कंपनीत जाणार आहोत. तर ठीक आहे, देऊन बघूया. खूप कॅज्युअल होता. पण कदाचित अनुभव असेल किंवा नशीब पण असेल आणि खरंच देवाची इच्छा असेल म्हणून झालं. आणि आम्हाला जेव्हा कळालं, एका आठवड्यातच त्यांचा निर्णय आला एका आठवड्यातच आला. की तुमचं सॅलरी स्ट्रक्चर पाठवा आणि मग तुमचं सिलेक्शन झालंय असं त्यांनी नाही म्हणलं. फक्त पाठवा. मग आम्ही अजून पेचात पडलो की अरे झालंय, कशासाठी विचारतायत आणि काय. पण अशा रीतीने सिलेक्शन झालं. जसं झालं, जसं हिचा मेल, ही म्हणे अरे काहीतरी मेल आलाय, झालंय बहुतेक. तसं मी तर पॅनिक झालो बाबा. पहिले मी इतका पॅनिक की आता काय करायचं, हाताची बोटं वगैरे मोडणं सुरू गेलं, रपारप. आणि टेन्शन की आता करायचं काय. तर मग अशा वेळेला आपलं कुटुंब जे आपल्यासोबत असतं कायम, म्हटलं त्यांचा आधार घेऊया आपण, त्यांना विचारूया की नक्की काय करायचं. म्हणून सरळ गाडी काढली आणि माझ्या मोठ्या भावाकडे गेलो. त्याला सांगितलं की
बहुतेक हिचं झालंय, तर आमचं UK साठी हिचं सिलेक्शन झालंय, तर काय करू? सरळ उत्तर होतं. त्यामुळे निर्णय घ्यायला सोपं झालं, की लोक आयुष्यभर घासतात, डिझर्विंग असतात, पण संधी मिळत नाही. तुम्हाला संधी मिळते, तर तुम्ही थांबू नका, जायचं. आणि ह्या एका वाक्यामुळे उभारी मिळाली. सोबतच स्नेहलचं कुटुंब, माझं कुटुंब, त्यांनी देखील होकार दर्शवला, की येस, संधी खूप चांगली आहे, गेलं पाहिजे आपण. तर मग असा निर्णय घेऊन आम्ही हा आमचा खरा प्रवास UKला येण्यामागचा. हो. निघण्याच्या आधी खूप प्रश्न होते, पण हळूहळू उलगडत गेले. हळूहळू इथे आल्यावर सगळ्यांचा सामना केला आणि आता बऱ्यापैकी सेट आहोत. हां, चांगलं. आता 4 वर्षाच्या वर झाले. गेले आम्हाला UKला येऊन. खरं तर पॉडकास्ट सेशन आणि आमचे कपल पॉडकास्ट करणं किंवा लोकांना त्या प्रश्नांची उत्तर देणं, यासाठी हा एक शो आम्हाला कधीचा करायचा होता. साधारण एक 2 वर्षापासून माझ्या डोक्यात विचार पुष्पेच्या होता. डोक्यात 2 वर्षापासून आहे की सुरू करायचं, पण मुहूर्त लागत नव्हतं. पण गुढीपाडव्याच्या छान मुहूर्तावर आपण तो सुरू केलाय. येस. म्हणूनच जसं आमच्या मनातलं आम्ही सांगतोय, तसं तुमच्या मनातली जी प्रश्न आहेत, त्याचं पण आता आम्ही उत्तर देतोय. दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. हा पहिला प्रश्न झाला. बरोबर. आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. भारतातून निघताना मनात काय भावना होत्या? खूप अवघड प्रश्न आहे. फक्त त्यावेळी नाही, प्रत्येक वेळी भारतातून जेव्हा पण निघतो, तेव्हा तशाच भावना असतात. पहिल्यांदा निघालो तेव्हा जरा संमिश्र होत्या, की दुःख पण होत होतं, वाईट वाटत होतं, की अरे आपले कुटुंब, आपले सगळे मित्र-मैत्रिणी, आपलं घर, सगळ्या सुखवस्तू आपण इथे सोडून दुसऱ्या देशात चाललोय. आणि खूप एक्साइटमेंट होती, की अरे बापरे! तिथे कसं असेल? जसे हे प्रश्न आहेत, ते प्रश्न आम्हाला तेव्हा तिथे होतेच, की अरे हे कसं असतं तिकडे? म्हणजे वेळा, खाणं, वागणं, लोकं कशी असतील, घरं कशी असतील, थंडी, पाऊस, जे काही आहे, ते सगळे खूप प्रश्न होते. तर खूप संमिश्र भावना होत्या. पण अ, आणि मी जरा प्रॅक्टिकल आहे, आमच्या दोघांमध्ये असतं ना ते एक बॅलन्सिंग असतो. हा अतिशय इमोशनल आणि मला टेन्शन जास्त, की ह्याला मी कसं सांभाळू एकटी. तर ती एक मोठी भावना होती माझ्यात जेव्हा मी इकडनं निघाले तेव्हा. बरोबर. निघतानाच्या भावना तशा ना शब्दात मांडणं फार, फार कठीण आहे, माहिती का? म्हणजे ते जेव्हा त्यावेळेला आम्हाला जाणवत होतं, सगळी जाणीव होत होती, की हळू आपण आपल्या माणसांपासून दूर जाणार आहे. धुळ्यात आमचं दोघांचं घर आहे, पण धुळ्यातनं आम्ही जेव्हा पुण्यात गेलो, तेव्हा काही वाटायचं नाही. कारण 7-8 तासावर आम्ही घरी पोहोचणार. आम्हाला माहिती होतं, की काही अडचण आली, काही झालं तरी आम्ही धुळ्यात पटकन जाऊ शकू पुण्यावरनं. आणि इकडे एकदम इतका मोठा प्रवास करून, म्हणजे 7 समुद्र पार करून असं म्हणतात. तर इतका मोठा प्रवास करून इथे यायचं आणि आपल्या सगळ्यांना नेमकं झालं काय होतं माहिती का? आम्ही कोविड काळात इथे आलो. म्हणजे दुसरी वेळ जेव्हा संपली ना, तसं जानेवारीत आम्ही 2022ला इथे आलो. तर कोविड काळात धुळ्याच्या घरात, आमच्या घरात आम्ही सगळे एकत्र, म्हणजे आई, बाबा, दादा, वहिनी, दादाची 2 मुलं, आम्ही दोघं, हिचं कुटुंब अगदी, म्हणजे जवळ घर आहे हिचं, अगदी स्नेहलचं. म्हणजे माझे आई-बाबा पण तिथेच होते. सगळे तिथेच होते आणि मस्त वेळ जात होता. खरं डोळ्यात सांगायचं तर कोविड होता, पण कोविडचं काही वाटत नव्हतं. मस्त एकंदरीत पूर्ण वेळ जात होता. त्यामुळे इतक्या सगळ्या लोकांमधलं उठून फक्त दोघांनीच जायचं, हे खूप जास्त दडपण होतं. तर म्हणायला गेलं तर अतिशय अवघड सुरुवात होती आणि ती कायम अवघडच असते जेव्हा पण आपण घर सोडतो. माझ्यामध्ये धुळ्यातून पुण्यात येताना पण त्याच भावना असतात. फक्त त्याच्यात एवढाच फरक आहे, की तुम्ही वाटलं तुम्हाला तर तुम्ही लगेच पोहोचू शकता. आणि इथे थोडा जास्त प्लॅन करायला लागतो. सेम टाइम झोनमध्ये तुम्ही असता, वावरत असता. म्हणजे फोन रात्री कधी फोन पण. करू शकता. हां, इथे म्हणजे कसं आम्ही मागे सुरू असतो, तुम्ही पुढे पळत असता, असं सगळं एकंदरीत असतं. तर आता मला आता सांगताना थोडं मला पण आता पण असं भरून आल्यासारखं झालं, की तो निर्णय फार कठीण होता खरं तर. आणि पण कसं असतं, निर्णय काही घ्यावे लागतात. जसं हिची प्रगती होत होती स्नेहलची. स्नेहलला इतकी मोठी संधी म्हणजे मिळेल कधी आम्हाला माहीत नव्हतं, इतकी मोठी संधी येईल का? आणि ती डिझर्व्ह करत होती. तिला तेवढी संधी मिळणं अपेक्षित होतं. ती संधी आली आणि अशा संधीला टाळून आपण इकडे भारतात नको, आमचं सगळं ठीक आहे असं करायचं, हा विचार पण सगळ्यांनी आम्हाला, म्हणजे हिच्या भावाने पण पटवला, स्नेहलच्या, माझ्याही भावाने पटवला, की नाही, तू डिझर्व्ह करते. हिचा भाऊ तिला 100दा सांगायचा, की तू डिझर्व्ह करतेस, तुला चांगली संधी मिळायलाच पाहिजे.
आणि अशी संधी आमच्या समोर आली होती. त्यामुळे तो पण प्रॅक्टिकल विचार, मी थोडासा प्रॅक्टिकल तेव्हा झालो होतो, इमोशनल जरी असलो तरी. आणि आणि असा निर्णय घेऊन आम्ही दोघं आज UK मध्ये गेली 4 वर्ष झाली. इथे राहतोय, आनंदात राहतोय. आमच्या चेहऱ्यावरचं हसू तुम्हाला दिसतंय, हसगस नाही आलं. हो. आणि अजून आमच्या भावना सांभाळतोय. हो, आणि अजून आम्ही आमच्या भावना आहे तशाच सांभाळतो, तशाच आम्ही कायम ठेवू आमचं जे मूळ आहे ते. दुसरा प्रश्न झालेला आहे. आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. पॅकिंगची गडबड काय कशी झाली होती आणि तुमच्या बॅगेतलं घर? अरे बापरे! तर सुरुवात सांगायची तर आमच्या लग्नाला आता 14 वर्षाच्या वर झाले. हा, बरोबर. तर आमचा संसार जवळ-जवळ 10 वर्षाचा. आणि संसार म्हटलं की सगळ्यांनाच माहिती, गोळा होत राहतो, जमा होत राहतो. बरोबर. ठीक आहे, ते झालं. म्हणजे सुखवस्तू, भांडी, कुंडी, गाड्या, जे काही येते. तर आमचं घर पुण्यात अख्खं सेट ते 2012-13 मध्ये घेतलेलं आणि फर्निचर आम्ही अगदी कोविड लागण्याच्या जस्ट आधी केलेलं, बरोबर. की चला आता आपल्याला इथेच राहायचंय, छान फर्निचर करूया घरात. तर निघताना अरे बापरे! हे पण सुटतंय मागे, ते पण सुटतंय मागे, कसं किती भरू बॅगेत. असं झालं होतं की मला हे जुने कपडे पण नाही सोडायचेत. भारतीय कपडे, पोशाख पण न्यायचेत. जीन्स लागतील तिकडे, थंडी असेल. नवीन पण घ्यायचंय, जुनं पण सोडायचं नाही. खूप अवघड होतं. आणि 10 वर्षाचा संसार शक्यच नव्हतं बॅगेत भरणं. सो जे काही नेता येईल, ठेवता येईल, ते धुळ्यात, पुण्यात थोडंफार ठेवलं. आपल्या लोकांमध्ये दिलं आणि जे काही आणता येईल ते आणलं. आणि जे खरंय. म्हणजे कसं झालं, आम्हाला हिचं म्हणजे आम्हाला जेव्हा कळलं आम्हाला इकडे यायचंय, तो महिना होता ऑक्टोबर एंड आणि आम्ही इथे आलोय जानेवारी. ऑक्टोबर 21ला आम्हाला कळलं. तर आमच्या हातात फक्त होते ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी. म्हणजे ऑक्टोबर तर संपलाच होता. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी हे 3 महिने आमच्याकडे होते आणि त्या 3 महिन्यात 10 वर्षाचा जो संसार होता आमचा, त्या घरातला आणि आमच्या दोघांचा मिळून आम्ही जमा केलेल्या सगळ्या वस्तू, त्या वस्तूंची विल्हेवाट लावणं, म्हणजे याला दे, त्याला दे, सिक्युरिटी काकांना दे, मावशींना दे, अशा वस्तू आम्ही वाटत की हे तुम्ही घेऊन जा, हे तुम्ही घेऊन जा. काही असतील गोष्टी त्या धुळ्याच्या घरी, काही दादाच्या घरी, काही हिच्या भावाच्या घरी, असं सगळं आम्ही वाटप आमची सुरू होती. आणि प्रत्येक गोष्टीत म्हणतो ना आपण, जीव अडकलेला असतो आपला, की नाही यार एवढं चांगलं आहे, कशाला देऊन टाकू मी. पण करणार काय होतो आम्ही त्याचं? आमच्या गाड्या, आम्ही म्हणजे गाड्या म्हणजे आम्ही काय असे खूप 8, 10, 20 गाड्या घेऊन नाही. आमच्या दोघांच्या 2 टू व्हीलर आणि एक आमची 4 व्हीलर. तर त्या विकणं, त्यांना बाय करणं, म्हणजे तितके प्रवास केलेले असतात तुम्ही त्यांच्यावर, इतक्या आठवणी असतात ते सोडणं. घर जिथे सगळ्या आमच्या भावना होत्या, आम्ही इतकं फर्निचर केलं, प्रेमाने सजवलेलं घर असतं आपलं ते. तर ते घर सोडणं, इतकं सगळं हे 3 महिन्यात करणं, हे खूप अवघड. सॉलिड प्रेशर होतं आम्हाला. तर आणि त्याच्यात आमची पॅकिंग करणं, हो. इकडे येण्याची. ते म्हणजे तुफान. तो एक्सपिरियन्स आता असं सांगायला गेलं, की ते असे सटकन म्हणजे पापणी अशी डोळे मिटले, उघडले आणि ते 3 महिने झाले. असं वाटतं आता, की इतका फास्ट वेळ तो निघून गेला. आणि तुम्हाला खोटं वाटेल, पण आमच्या छोट्याशा घरात पुण्याच्या 2 बेडरूममध्ये माझे आई-बाबा, माझे सासू-सासरे, पुष्करचे आई-बाबा, पुष्करचा दादा, वहिनी, त्याची 2 मुलं, आणि माझा भाऊ पण येऊन जाऊन होता. तो सगळे आम्ही एकत्र राहत हां, होतो. त्या काळात कारण आम्हाला जास्तीत जास्त सोबत राहायचं होतं. खूप आठवणी न्यायच्यात. म्हणजे पॅकिंगची गडबड एक वेगळी, त्यानंतर घरातला पसारा वेगळा. कारण सगळे मदत करत होते बॉक्सेस पॅक करायला, काय काढायचं, काय नाही. तर दिवसभर ती कामं चालायची. किचन आवरायच्या आई, दोन्ही आया, आणि बाकी आम्ही सगळं मॅनेज करायचो आणि रात्री एकत्र झोपायचो. बरोबर. सो गर्दी खूप होती, पसारा खूप होता. हां, म्हणजे पण म्हणजे ते असं होतं, की अरे आता जायचंय. जितकं जास्त मला तुझ्यासोबत किंवा तुमच्यासोबत राहता येईल, आम्हाला राहायचंय आणि त्या आठवणी न्यायच्या आहेत. बरोबर. सो आमचं ते, ती पॅकिंगची गडबड आमची खूप इंटरेस्टिंग आणि ती कायम लक्षात म्हणजे राहणार आहे आमच्या. 12 जण आम्ही, त्या 12 काय 14 जण, 12-14 जण आम्ही ॲट अ टाईम त्या घरात राहतच होतो. इतके म्हणजे एखाद महिना तरी शेवटचा, नक्कीच. की सोबत पाहिजे आम्हाला सगळे. तुम्ही आम्हाला तुमच्यासोबत खूप वेळ घालवायचा आहे. खूप साऱ्या आठवणी या बॅगांसोबत आम्हाला तिकडे घेऊन जायच्या आहेत. असं, तर त्याच्यावरच आधारित तिसरा प्रश्न आहे, की बॅगांचं वजन 23-23 किलो असतं. कोणाला 40 मिळतं, कोणाला 46 मिळतं. आपल्याला 45, आपल्याला सॉरी 25च किलो मिळालं होतं. तर 30 होता आपल्याला दोघांना. 30 30 किलो. तर ज्या बॅगा असतील आपल्या,
त्याच्यात अख्खा संसार तुम्ही इकडे कसा आणला? ते शक्यच नव्हतं बसवणं. 30 किलो म्हणजे आता जे प्रवास करतात, ज्यांना माहिती आहे, की खूपदा तुम्ही जातात ज्याला वजनाचं मर्यादा आहे बरोबर. तसे. ते किती पटकन भरतं म्हणजे बॅग स्वतःच असं वाटतं ती 3 किलोची नाही, ती स्वतः 10 किलोची आहे. रिकामी बॅग. असं वाटायला लागतं, की अरे 4 कपडे टाकले, की तुझं भरतंय वजन. बरोबर. पण मग ते सुरुवातीला खूप अवघड होतं. त्यातल्या त्यात आम्ही खूप भरलं आणि खूप सारं कुरिअर केलंय. हो, कुरिअर केलं. अगदी म्हणजे अनावश्यक वस्तूंचं कुरिअर असं म्हटलं तरी चालेल हो, तुम्ही. हो. म्हणजे त्यातल्या काही वस्तू मी अजून वापरल्या नसतील 4 वर्षात. पण ते आलं. आता ठीक आहे, ती तुम्ही हाव म्हणा किंवा सुटत नव्हतं म्हणून हां, मागवलं. मी जसं म्हटलं जीव अडकतो तसं झालेलं हां, आमचं, तसं की नाही या झालं. वस्तू आपल्यासोबत पाहिजे, या वस्तू आपल्याला सोबत पाहिजे. याच्यावरचा आपला पुढच्या पॉडकास्टचा विषय मी सांगतो. पुढच्या पॉडकास्टचा विषय आपला हाच असणार आहे, की यूकेमध्ये येताना तुम्ही काय गरजेपुरतं आणलं पाहिजे, काय गरजेचं आणलं पाहिजे, हा पुढचा विषय आपला असणार आहे. पण मंडळी आम्ही त्या 30-30 किलोमध्ये दोघांचं मिळून 60 किलो होतं. त्याच्यात कपडे बसवणं, इथल्या थंडीचे कपडे बसवणं आणि अशा भरपूर गोष्टी होत्या ज्या इथे आणायच्या होत्या आम्हाला. तर म्हणजे कसं ठेवायचं, काय ठेवायचं, सामान सुटतच नव्हतं. माझ्याकडनं तर नको, हे पण गेलंच नाही, ते पण गेलंच नाही, कुरिअरमध्ये हे पण टाकलंच नाही आणि अनावश्यक वस्तू आम्ही इथे घेऊन आलो, ज्याच्यानंतर पश्चात्ताप आम्हाला झालेला. पण ठीक आहे पण. 10 वर्षाचा संसार आम्ही प्रयत्न केला, की तो इथे घेऊन यावा आणि सुदैवाने काही छान गोष्टी आम्ही आमच्यासोबत इथे आणल्या. आमच्या आठवणी आम्ही इथे घेऊन आलो होतो. तर सगळ्यात पहिले मी यूकेला जेव्हा पोहोचलो, तेव्हा बॅगेतनं काय काढलं असेल माहिती का तुम्हाला? सगळे देव. सगळे देव बाहेर काढले, त्यांना व्यवस्थित जागा केली, त्यांना मांडलं, त्यांना हात जोडले, की इतकं एकटं वाटत होतं मला, इतकं की यार तुम्ही तरी माझ्यासोबत राहा, तुम्ही तरी थांबा यार माझ्यासोबत. इतकं आता ते तुम्हाला जो कोणी माणूस, जी कोणी व्यक्ती परदेशात येत असेल ना एकटी, तिला माहिती आहे की काय खतरनाक त्रास होतो अगदी सुरुवातीला. आणि आम्ही जेव्हा आलो, तेव्हा आम्ही जानेवारी महिन्यात आलो. म्हणजे डिसेंबर, जानेवारीमध्ये इथे 6-7 तासाचाच उजेड असतो, बाकी सगळा अंधार असतो. बरोबर. आम्हाला वाजले होते 4 दुपारचे बरं का आपले. 4 वाजले होते. 4 वाजता अंधार होता. कोणी माणूस नाही रस्त्यावर, काही नाही, काही नाही. आणि बापरे! तो अनुभव फार फारच म्हणजे आता मला सांगताच येत नाही. इतकं दडपण, इतका जसं मी म्हटलं होतं इमोशनल, खरा इमोशनल तेव्हा तिला कळलं असेल, की हा किती पण इमोशनल होते. मुद्दा असा की बॅगेत आम्ही आमचे देव आणले, जे हां. आमच्यासोबत कायम आहेत. हो, आमच्या प्रवासात आमच्यासोबत होते. आणि अजून एक गोष्ट आणली ती म्हणजे ते Googleचं काय म्हणलं? नेस्ट. Google Nest. तर त्याच्यात आल्यावर त्याने ते लावलं आणि त्याच्यात आपले बॉलिवूडचे गाणी पण लावली मी पहिले. गाणे लाव आपले बाबा. पहिले देवांना मांडलं, सगळं केलं छान. नंतर मग अजून बरं वाटण्यासाठी थोडी गाणी त्याच्यावर वाजवली. काय, काय नाही केलंय मी. छोट्या-छोट्या गोष्टीत आपलं आपण शोधतो माहिती का? खरं तुम्हाला सांगतो, म्हणजे ज्या गोष्टींची किंमत तुम्हाला भारतात नसते ना, की कायम अवतीभोवती कायम सोबत असतात तुमच्या आणि ठीक आहे यार आहे, यार आहे. त्या छोट्या-छोट्या गोष्टींची किंमत तुम्हाला इथे आल्यावर कळायला लागते, की अरे नाही हे हे आठवण आहे यार माझी, हे असं आहे, हे सोबत आहे. त्या Google Nestला मी भाव पण द्यायचो नाही माहिती आहे का, असं पडलेलं असायचं. कारण टीव्हीवर कायम आपली गाणी सुरू, आपलं हे सुरू, ते सुरू, म्युझिक सिस्टम सुरू, सगळं सुरू. पण त्याने जेव्हा ती लता मंगेशकरची आणि बाकी बॉलिवूडची पुढची गाणी वाजवली ना, असं वाटलं की नाही यार, सोबत आहे हे बरं झालं, मी घेऊन आलो एवढं सोबत. माझ्या ते छोट्याशा गोष्टीने पण मला इतकी साथ दिली. म्हणजे मला काय असतं ते आधार उभारी दिली आहे. उभार आधार आधार दिला मला, की यार मी आहे, काळजी नको करू तू. ते असं आम्ही आमचा संसार सांभाळून आणला 30-40 किलोच्या बॅगमध्ये. बरोबर. कुरिअर आलं ती गोष्ट वेगळी. कुरिअर पण तुम्हाला सांगतो, कुरिअर आमचं ना गरजेचंच नव्हतं खरं. छोट्या-मोठ्या ताट्या वगैरे जे आले असतील ते गरजेचं होतं आमचं. पण आम्ही बऱ्याचशा अनावश्यक वस्तू इथं आणल्या होत्या. त्या कशा टाळाव्या ते पुढच्या पॉडकास्टमध्ये ऐका. तर आता पुढचा प्रश्न स्नेहल असा आहे, की यूकेमध्ये जेव्हा तुम्ही आलात, तेव्हा तुम्हाला भारतीय रुपये आणि ब्रिटिश पाउंड्स याचं कन्व्हर्जन आणि तुमचे पहिले दिवस कसे गेले? सगळे विचारतात ना आपल्याला, पाऊंड केवढा, किती महाग असेल, महाग असेल तिथे. आमची हालत फार फार वाईट होती बाबा सुरुवातीला. हो, हो. सुरुवातीला काय आत्ताही आपण कन्व्हर्ट करतो. बरोबर. पण ठीक आहे आता थोडंसं व्हायचं झालंय, की
माहिती आता एवढ्यालाच मिळते कॉफी किंवा एवढ्यालाच खायला मिळणार आहे बाहेर. तर थोडं मानसिक तयारी आहे. पण सुरुवातीला जेव्हा आलो तेव्हा म्हणजे कोथिंबीर 50 पेन्स किंवा म्हणजे ₹50 ची कोथिंबिरीच्या 4 काड्या घ्यायच्या किंवा कॉफी घ्यायची तुम्हाला तर 3.5 50 पाउंडाची. 50 तू कमी सांगते रुपये. 80-90 रुपयाची असायची हां, कोथिंबीर. बरोबर. हां. पण म्हणजे कॉफी घ्यायची तर 3.5 पाउंडाची कॉफी. आता साधारण आम्ही म्हणजे आपण राउंड फिगर करतो ना तसं 1 पाउंड इज इक्वल टू ₹100 असं आम्ही ठेवलं होतं डोक्यात. एवढा नव्हता तेव्हा, तरी 89-90 वगैरे होता त्या काळी. पण पाऊंड कायम जास्तच आहे. पाऊंड टाइम जास्तच आहे. हां. पण मग 100 मग गुणिले 100 बापरे! ₹400 ची कॉफी एक. आणि मी म्हटलं माझ्या आयुष्यात, अख्ख्या आयुष्यात बाहेर मी ₹400 ची टोटल पण विकत घेऊन कॉफी घेतली नसेल. कारण मी चहा वेळेत पिणारी. पण टपरीवरचा चहा आपला ₹5 10 हां, आमचं आणि काही Starbucks वाले हां. नाही आपण. आम्ही बिलकुल असे नव्हतो, की आम्ही Starbucksमध्ये गेलोय आणि भारी लॅविश ठिकाणी गेलोय, कॉफी प्यायलोय आणि मस्त क्वचित सीसीडीत गेलो असतो. शो ऑफ सोडा, सीसीडी पण या क्वचित अ, एखादा. म्हणजे आम्ही तुला मोजून सांगू शकतो. 2-एकदा आम्ही सीसीडीत गेलो असू का ते आम्हाला आता आठवत नाही का गेलो एकदा असू. मॅच बघायला गेलेलो. हां, एकदा मॅच क्रिकेट वर्ल्ड कप येस करेक्ट. तेव्हा बाहेर होतो शिकायला आणि कुठे जाऊन बघायची तर सीसीडीत सुरू होतं. त्यामुळे आम्ही पुण्याच्या सीसीडीत दोघं गेलेलो मॅच बघायला. पण आम्हाला काय अशी सवय कधीच नव्हती हो खर्च करायची बाहेर जाऊन. चहा घेतला ₹10 चहा, ₹15 चहा आता महाग झाला असेल. तेव्हा 5, 6, ₹7 ला पण चहा होता, कटिंग चहा वगैरे. तर अशा आमच्या सवयी, की साधं-साधं सगळं. पण इथे तुम्हाला थंडी, इतकी थंडी आल्यावर आम्ही 2-0 डिग्री वगैरे टेम्परेचर असेल त्या काळात वगैरे आणि थंडीतच आम्ही आलो. तर असं बाहेर कुठे फिरायला गेलो, की असं थोडं गरम पाहिजे यार आणि कोपऱ्यावर वगैरे कुठे काय काहीच नाही. चहाचं कसलं कोपरा आहे? इथे कोपरे नाहीये ना. म्हणजे इथे नाहीच, की तुम्हाला कॉफीच प्यावी लागेल, तुम्हाला चहा मिळणारच नाही आणि कॉफी कुठेही गेलात तुम्ही तरी मिनिमम 3.5 पाउंडाची कॉफी बरोबर. म्हणजे ₹400-500 तिथे खर्च करतोय. तर ते गणित तेव्हा होतं, ते आत्ता पण आहे. फक्त आता एवढाच फरक आहे, की माहिती आहे याच किमतीला मिळतं, पर्याय त्याच्यामुळे नाहीये. आता दुसरा ऑप्शन नाहीये. आणि सुरुवातीला आलो तेव्हा कसं आपल्याकडे आता पगार सुरू झाला नव्हता, जॉब यायचा होता अजून. सॅलरी नाही, बँक अकाउंट नाही. तुमच्याकडे जे काही फॉरेक्स कार्ड म्हणा किंवा कॅश आहे, त्याच्यात तुम्हाला निभवायचं आहे 1 महिना तरी ॲटलीस्ट. बरोबर. त्या हिशोबाने परत उलटे गणित आपले, अरे इतके पैसे आहेत, मग ते होणार आहेत का? काय आहे वगैरे. आणि सो ती सगळे होते डोक्यात खूप विचार आणि कॅल्क्युलेशन्स आता हां, म्हणजे बघा ना, आम्ही कोथिंबीर घ्यायला जायचो, कढीपत्त्याच्या काड्या वगैरे आम्हाला 100, 150, 200 रुपयाला मिळायची कोथिंबीर बरोबर. पण. आणि खाली बी जायचो त्या सोसायटीत, खाली मावशी बसायच्या आमच्या इथे मस्त पुण्यामध्ये. त्या मावशी आपण पुण्यात काय, धुळ्यात काय, तर गेलो आपण सामान घ्यायला जायचो, तेवढ्या कोथिंबीरच्या काड्या टाकून द्यावं, कढीपत्ता टाका थोडा, फुकट टाकून द्यायचे आपल्याला. आणि त्यासाठी इथे इतके पैसे आम्ही मोजत होतो. ते बघून तर अरे बापरे! आम्हाला असं झालं की यार ते झाडच आहे कढीपत्त्याचं. तो विकत कधी घ्यायलाच लागणार. पैशाचं नाही, कढीपत्त्याचं झाड आहे. तो पैशाचं नाही, कढीपत्त्याचं झाड आहे. हां, कढीपत्त्याचं झाड आहे डोळ्यात, त्यामुळे कढीपत्ता कधी विकत घ्यावाच लागला नाही. इथला अनुभव आमचा खूप खतरनाक आहे. ते तिकडे गेल्यावर पण सुरू असतं. भारतात गेल्यावर पण कधी-कधी उलटा इफेक्ट होतो बरं का. हां. अरे ₹100च आणि 1च पाउंड आहे. असं नाही व्हायला पाहिजे. होतं बाबा आता असं आणि ते वाईट आहे, तसं नको व्हायला. तर असं होतं मंडळी आमचं पाऊंड आणि रुपयामधलं कन्व्हर्जन जे अजूनही सुरूच आहे, ते आयुष्यभर सुरूच राहणार. तर आता वेळ आली आहे पुढच्या प्रश्नाकडे जायची. चला. तयार आहात का मॅडम? हां. हां, जरा भावनिक प्रश्न आहे हा. बरं. हां, की एकटेपणा आणि मराठी मैत्रीची ओढ कशी होती? मराठी मंडळी तुम्हाला तिथे गेल्या-गेल्या भेटली का? एकटेपणा जाणवत होता का? आणि सांस्कृतिक धक्का, कल्चरल शॉक तुम्हाला काय बसले यूकेला गेल्यावर? मी हा प्रश्न असा क्लब केलाय कारण आपण एकटेपणाबद्दल वगैरे थोडं सुरुवातीला सांगितलंच. तर मग मराठी मंडळी आपल्याला कसे भेटले? आपल्याला पहिलं कुटुंब कोण होतं ज्यांनी आपल्याला आधार दिला आहे? ते आपण घेऊया. तो पहिले प्रश्न घेऊया, की पहिलं मराठी कसे भेटले आपल्याला? मराठी कुटुंब, त्याचा अनुभव आपण त्यांना सांगूया आणि त्याच्यानंतर मग कल्चरल शॉककडे जाऊया आपण, की काय-काय धक्के बसलेत, खतरनाक धक्के. धक्का मारतुष्करलाच इतके धक्के बसले. चला, मराठी कुटुंब ज्यांनी तुम्हाला पहिल्यांदा इथे आधार दिला आणि मराठी लोक कसे शोधायचो आपण? काय प्रयत्न असायचे आपले?
मराठी कुटुंब इथे आम्हाला जेव्हा आम्ही येत होतो तेव्हा माझ्याच सोसायटीतली एक मैत्रीण आहे, तिची ताई इथे असते मँचेस्टरला हम्म. आणि ते बरेच वर्ष आहेत. कुटुंबच आहे. तिची ताई, जिजाजी आणि त्यांची 3 मुलं असं. तर तिने आधी नंबर दिलेला, पण भारतात खूप गडबड होती. सो माझं तेव्हा बोलणं नाही झालं. फक्त मेसेजवर बोलणं झालं बरोबर. होतं, की आम्ही येणार आहोत. आणि इथे आल्यावर मग मी त्यांना कॉन्टॅक्ट केला. तर ते त्यांनी आम्हाला खूप आधार दिला. त्यांनी आम्हाला पहिल्याच आठवड्यात वीकेंडला जेवायला बोलवलं घरी. अगदी छान भारतीय जेवण घरी अरे जेवलो. ते माझं मेन सांगायचंच राहिलं. काय? आल्यानंतर काय? काय झालं पहिले दिवस म्हणजे सांगू ना आपण त्यांना. काय? तुम्हाला मी जसं तेव्हा सांगितलं की कोविड काळात आम्ही इथे आलो. हां, बरोबर. आमचा प्रवास धुळे पुणे मँचेस्टरचा प्रवास जेव्हा मँचेस्टरमध्ये आलो, कोविड काळात आलो, तेव्हा सक्ती होती की येताना कोविड टेस्ट करून या. करून या. भारतातनं करून या आणि इथे आल्या सेंटर नाही. बुक करून ठेवा आधीच. बरोबर. नाही तर आत घेणार नाही तुम्हाला युकेत. त्यामुळे आधीच सेंटर बुक करून ठेवा आणि आल्या कोविड टेस्ट करा. तर भारतात केली कोविड टेस्ट. भारतात निगेटिव्ह आली कोविड टेस्ट. आम्हाला तेव्हा काही म्हणजे मी आता जसा आहे तसाच होतो खरं तर त्या कोविड टेस्ट जेव्हा झाली तेव्हा. तर भारतात निगेटिव्ह आली, निघालो आणि विमानात माझं प्रचंड रडणं सुरू होतं. म्हणजे मी खूप रडत होतो की यार सगळे दादाची मुलं हे आपण आई बाबा काय सगळे आपण सोडून निघालो, काय कुठे चाललो. फार फार दुःख म्हणजे इतकं ओझं, इतकं असं कंठ दाटून येणं म्हणतात तर तसं व्हायचं माझं की प्रचंड. आता मी इतके विशेषणं वापरतो, इतके काय चांगले वापरतोय तुम्ही पु ल देशपांडेंमधला सखाराम गटणे नको वाटायला यांना. तर जेव्हा आम्ही इथे आलो युकेमध्ये आणि मग लगेच आम्ही तर बापरे आमच्या एवढ्या बॅग्स घेऊन आम्हाला खूप लांबपर्यंत बॅग्स ओढत घेऊन जायच्या होत्या कोविड टेस्टसाठी. हो. तर आम्ही आलो आणि कोविड टेस्टला गेलो. तर तिची कोविड टेस्ट निगेटिव्ह, माझी पॉझिटिव्ह. मी कोविड खूप पॉझिटिव्ह. रडला होता कारण. रडून सर्दी झाली. पॉझिटिव्ह आली माझी टेस्ट आणि ॲक्चुअली मी आहे आता जसा बोलतोय तुमच्याशी आहे तसाच होतो मी. पण कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आणि धाबं दणाणलं. ती म्हण तसं ते वाक्य आपण म्हणतो ना, ते की धाबं दणाणलं माझं तसं झालं बाबा, की अरे युकेत येऊन पॉझिटिव्ह आता करायचं काय? आणि मी एकटीच सांभाळणार कशी? आधीच इमोशनल. त्यात कोविड. काही झालं तर काय करायचं? त्यांनी लगेच ॲप इन्स्टॉल करा. ॲप इन्स्टॉल केल्या ॲपवर ब्लिंक व्हायला लागलं. तुमचा क्वारंटाईन टाईम 15 दिवस, 15 डेज लेफ्ट. रोज ब्लिंक व्हायचं बाबा ते. आणि ते तसं घरात राहायचं होतं आम्हाला. ही एकटी मला सांभाळणारी. त्यांच्या गाईडलाईन्स वाचून तर असं प्रेशर आलेलं. आम्ही किट हिच्या कंपनीने घरी किट पाठवलं कोविड टेस्टचं. रोज करायचो टेस्ट आणि हा पॉझिटिव्हच यायचा, मी निगेटिव्ह यायचे. माहित नाही, आश्चर्य होतं, पण ठीक आहे. आणि त्यांचं असं होतं की तुम्ही मग 5व्या 7व्या दिवशी सलग टेस्ट करत राहा. निगेटिव्ह आला तर देन यू आर फ्री टू गो. बाहेर जा, फिरा, ऐश करा असं. पण ते 7-8 दिवस माझ्या सुरुवातीचे मी रोज खूप अवघड गेली. डोकं धरून आपलं ओक्साबोक्शी रडतच बघायचं की यार काय सुरू आहे माझ्या आयुष्यात. मी इथे कशाला आलो, इथे तर कोणी नाही, काय सोबत कोणी नाही. तर अशा याच्यात मराठी कुटुंब जे होतं त्यांनी आम्हाला प्रचंड आधार दिला. बरोबर. आम्ही पहिल्याच आठवड्यात नाही, आपण दुसऱ्या आठवड्यात म्हणजे मला कारण आठवलं तेच की गेलो नाही. पॉझिटिव्ह होतो मी. हां. तर दुसऱ्या आठवड्यात शनिवारी त्यांनी जेवायला बोलवलेलं आणि त्यांची 3 मुलं छान आमच्याशी खूप गप्पा मारल्या. अगदी घरासारखं वाटलं आणि असं वाटलं की चला, कोणीतरी आहे आपलं या देशात, फक्त आपणच एकटे नाही आहोत. आणि त्यांचा खूप खूप आधार झाला. म्हणजे सुरुवातीला अर्चनाताई, अजय जिजाजी त्यांची नावं, त्यांच्याकडे आम्ही गेलो तर असं झालं की यार कोणीतरी घरातलं आम्हाला घेऊन चाललंय तिथे, त्यांच्याकडे आम्ही जातोय राहायला किंवा जेवायला त्यांनी बोलवलेलं छान आम्हाला. आणि त्यांची मुलं, त्यांचा जन्म सगळा इथलाच आहे की त्यांना पण ते 1998 साली इथे युकेमध्ये राहायला आले. म्हणजे इतका काळ त्यांना लोटला इथे येऊन. पण त्यांच्याकडे बघून असं वाटणार नाही. तर त्यांनी खरंच आम्हाला दोघांना घरी बोलवलं. घरी आम्ही अगदी त्यांच्याकडे गेल्यावर असं वाटलं की यार कोणीतरी मराठी भेटला आम्हाला इथे येऊन. आणि त्यांनी छान महाराष्ट्रीयन जेवण खाऊ घातलं, भरपूर गप्पा मारल्या. सगळं मराठीत सुरू होतं. असं वाटलं कोणीतरी इथे आपलं आहे ज्याने आपल्याला आधार दिलाय. हो. आणि त्यांनी खूप माहिती पण सांगितली की तू इथून सामान घेऊ शकतेस, इथून हे घे, इकडे असं मिळतं. म्हणजे आम्हाला गाईडलाईन्स मिळाल्या की तुला खायचं बरोबर. काही आणायचं की इकडनं आण,
किंवा तुला घरातल्या वस्तू घ्यायच्या तर हे दुकान आहे तिथे जाऊ शकतेस. बरोबर. असं सगळं कळालं. ह्या भाज्या घेऊ शकतेस. आमचं आमचं कसं होतं दोघांचं, आम्हाला खूप माणसं लागतात. आम्हाला आधीपासून खूप माणसं लागतात. तर आम्ही इथे जेव्हा युकेमध्ये फिरायचो, काळा केसवाला कोणी दिसला की आम्ही आपलं हो. ही हस आमची दुसरी धडपड. जसा ह्याचा दुसरा प्रश्न होता, की तुम्ही कसे शोधायचे किंवा मराठी किंवा भारतीय लोकं. तर कुठेही सुपर स्टोअरला गेलो, की काळा माणूस आपण हसायचा प्रयत्न करायचा, की "अरे आहेत का बुवा हां, म्हणजे मराठी?" अरे आम्ही हो. इकडनं आलोय निघेल भारतात. का ओळख असं. हां, म्हणजे हिंदी जरी बोलला बाबा तू, इथे काय भाषांचं आम्हाला नव्हतं. हिंदी बोल, काय बोल, पण बाबा तू भारतीय आहे का? हे सगळ्यात महत्त्वाचं होतं आम्हाला, की तू भारतीय आहेस का? आणि प्रत्येकाकडे बघून लिटरली तुला आठवतं का मी पाठवायचो तुला, तू जागा स्नेहल त्यांच्याशी बोलून ये जा, ओळख काढ. ती बाईच असायची, म्हणजे मी जायचो नाही. मग स्नेहल जायची, मग ते म्हणायचे नाही आम्ही असं आमचं 2-3दा झालं. आणि आम्ही आपले भारतीय दिसले, की "अरे, आम्ही नवीन आहे. कुठे काय सामान, कसं इथं काय सांगते?" इतके आम्ही वेड्यासारखे करायचो भारतीय माणसाला शोधायला. हो. इथे पण मराठी मंडळ वगैरे आहे. पण तेव्हा आम्हाला माहितीच नव्हतं. आणि आम्ही एकदम मराठी कम्युनिटी एरियात पण नव्हतो राहत. बरोबर. म्हणजे असे असतात काही-काही एरिया, की जिथे एखादी कम्युनिटी राहते. आणि आम्ही ॲक्चुअली आमची पण चूक आहे, की आम्ही येण्याच्या आधी काही अभ्यास केला नाही, कोणाशी कॉन्टॅक्ट केला नाही. Facebook आता इतके सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत. आम्ही इतके वापरतो, तरी आम्ही कोणाला हां, म्हणजे विचारलं आपण विचारलं नाही कोणाला. हां, तर ते आमचं थोडं चुकलं, पण ठीक आहे, इट्स ओके. म्हणजे झालं, पण त्यातनं पण आम्हाला नवीन-नवीन वेगळी माणसं भेटली, जी कदाचित सोशल मीडियावरून नसती भेटली, जी आता आमच्याशी खूप छान जोडली गेली आहे. तर असं होतं आमचं सुरुवातीचं पहिलं मराठी कुटुंब कुटुंब. आम्हाला असं भेटलं, जे अजूनही आमच्या संपर्कात आहे. छान आमचे संबंध आहेत. तर आणि पुढच्या प्रश्नाकडे आपण आता जाऊया. कल्चरल शॉक काय? हो, तूच सांग, तूच सुरू कर. मी सांगू? माझा कल्चरल शॉक डेंजरस बरं का हो एकदम. का? हां, एकदम सॉलिड आहे. म्हणजे मला मंडळी टिश्यू पेपरचा सगळ्यात मोठा धक्का बसलेला कल्चरल शॉक माझ्यासाठी टिश्यू पेपर होता, की इथे मग्गा नाही, पाणी नाही. पाणी जरी असलं तरी ते बर्फासारखं गार म्हणजे ठणका बसेल तुम्हाला, असं पाणी गार होतं ते. तर कल्चरल शॉक माझ्यासाठी सगळ्यात मोठा टिश्यू पेपरचा होता, जो अजूनही भारतात सगळे मला तेच विचारतात, "मग टिश्यू पेपर वापरता का? पाणी आहे का? टिश्यू पेपर वापरता का?" याचं उत्तर मी देणार नाही तुम्हाला मंडळी. तर माझ्यासाठी हा मेजर कल्चरल शॉक होता एकदम. माझ्यासाठी कल्चरल शॉक असा होता, की 5 वाजता सगळं बंद होणार. हां. म्हणजे सुपर स्टोअर मोठे आहेत ते सुरू असतात, पण बाकी एकही दुकान उघडं नसतं. अगदी रस्ते शुकशुकाट, फक्त हॉटेल, रेस्टॉरंट आणि सुपरमार्केट्स, बाकी सगळं बंद असतं, जे आपल्या भारतात कधीच दिसत नाही. बरोबर. कधीच नाही. तो माझ्यासाठी खूप मोठा शॉक होता. आणि मेन म्हणजे यांच्याकडे कसं आहे, दुकानं बंद असतात, पण लाईट सुरू आतले. अगदी लखलखाट. हां. तर असं वाटतं की अरे बंद आहे का सुरू आहे? असं खूप आम्हाला सुरुवातीला झालं. पण नंतर कळालं की अरे हे 5 नंतर कोणालाच काही म्हणजे म्हणजे इथे त्यांची पर्सनल लाईफ एकदम पर्सनल लाईफ. हां, म्हणजे आणि एकदम ते म्हणतात ना, असे सॉर्टेड लाईफ आहे त्यांची, की हां. वर्क लाईफ बॅलन्स प्रकार जो आहे ना, तो की त्यांचा दुकानात अगदी काम करणारा माणूस पण माणूसच आहे. हां, त्याला तितकाच वेळ जितका इतरांना नोकऱ्या करणाऱ्यांना त्यांचा स्वतःचा वेळ हवा असतो, तसाच त्यालाही हवा असतो. त्यामुळे 5-5:30ला दुकानं बंद. पण समजा तुम्हाला येता-येता वाटलं काही स्टेशनरीचं सामान घ्यायचं आहे, काही महत्त्वाच्या घरच्या वस्तू घ्यायच्या आहेत, लाईट घ्यायचं आहे, हे घ्यायचं आहे, असं काय असतील, तर त्याचे बरेचसे दुकानं सुरुवातीच्या काळात आम्हाला बंदच. म्हणजे हा तर मेजर शॉक होता. तो डायलॉगमध्ये ते रील हिट होत होती ना, "कहाँ गए सब? कहाँ मर गए सब के सब?" तसं आमचं व्हायचं, की "अरे कुठे जाता तुम्ही? कुठे राहता तुम्ही? काय गायब होताय?" भारतात आपलं 11-11, 12-12 वाजेपर्यंत दुकानं सुरू असतात. हो. आणि अजून एक कल्चरल शॉक म्हणजे टू व्हीलरच नाही आहे तिथे. हार्डली टू व्हीलर आहेत. कारण वातावरण कायम पाऊस, थंडी आणि नियम. नियम पण खूप कडक आहेत. तर सगळे जवळ-जवळ फोर व्हीलर नाही तर पायी. तर आम्हाला सुरुवातीला आमच्याकडे पण गाडी नव्हती. आम्ही 1 वर्षांनी गाडी घेतली. तर पहिलं वर्ष आम्ही एवढे चाललोय हो. आणि जे आम्ही भारतात किंवा पुण्यात कधी नाही. आपली टू व्हीलर काढली अगदी जवळ जायचं असलं तरी टू व्हीलरवर जायचं यायचं. त्यामुळे पायी चालणं हा प्रकारच नव्हता भारतात. जो इथे कंपल्सरी करायला लागला आणि असं कमी नाही. भरपूर चालावं लागतं. कुठेही जा, फिरायला जायचं असेल, कुठे शॉपिंगला जायचं असेल, कुठेही जायचं असेल तरी खूप चालावं लागतं. तो पण एक मोठा कल्चरल शॉक, पण तो चांगला शॉक. पण म्हणजे चांगली हां, गोष्ट आहे, की आमचं चालून पण पायी फिरणं सुरू झालंय. म्हणजे चालून आपण म्हणतो ना, तुमची देहबोली बदलली. तसं तशी आमचं नाही झालंय. तशी नाही. तेव्हा बोली बदलली, कारण बोली तुम्हाला इंग्लिशमध्येच सगळं सुरू करावं लागणार होतं. त्याच्या गमती-जमती पुढे सांगतो. आणि देह असे बारीक होऊन गेलो होतो आम्ही एकदम, की
चालून चालून बारीक इतकं म्हणजे तो तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा कल्चरल शॉक होता सगळ्यांसाठी. म्हणजे भारतात गेलं की अरे केवढा बारीक झाला तू, काय झालं एवढं तुझ्यासोबत. पुढचा प्रश्न आपण आता जाऊया की युकेने तुम्हाला काय शिकवलं? हा ना, मला युकेने शिकवलं स्वावलंबी बना, की जी कामं आहे ती तुम्हाला तुमचीच करायची आहे. दुसरं कोणी मदतीला येणार नाही आहे. घरात आम्ही काय फर्निचर मागवायचो किंवा घरातले काय इलेक्ट्रिक खराबी झाली, काय झालं, तर फर्निचर घरी मागवा, घरी तुम्ही असेंबल करा, घरी जोडा. इथे काय आहे, तुमच्याकडे सकाळी भांड्यांना मावशी आल्या, पोळ्यांना मावशी आल्या, संध्याकाळी मावशी आल्या, झाडू, पोछा सगळं एकदम घर चकाचक वगैरे असा काही प्रकार इथे नाहीये. काय मत आहे तुझं? तुला जास्त ते असं रिलेट होत असेल ना रे यार? मावशींची आठवण येते का देवकर मावशींची? खूप येते, खूप येते. सगळ्या मावशींची आठवण येते. भाकरी करायला शिकले थोडी इथे मी. पोळ्या करायला लागतात, भाजी सगळं तुमचं तुम्ही करायला लागतं. मग दोघांना कामं करावीच लागतात कारण एकट्याने होत नाही सगळं. साफसफाई करा घराची, तिथून सगळी सुरुवात. म्हणजे सगळं सगळं तुम्हाला जे तुम्हाला दुसऱ्यावर अवलंबून राहावं का असं वाटत असेल, करावं वाटत म्हणजे करत असाल तुम्ही दुसऱ्यावर अवलंबून राहून ते सगळं तुम्हाला इथे स्वतःलाच करावं लागतं. पूर्ण म्हणजे पूर्ण अगदी भांडे इतके निघतात, भांडे इतकं खातो यार आपण. मला कधीच वाटलं नव्हतं इतके भांडे आपल्याकडे निघतात. ती भांडी घासण्यापासून स्वयंपाक, घरातली सगळी कामं. मला तर आठवतं मी एवढं मग आपण फर्निचर मागवलेलं बघ, किती वेळ गेला होता. आहे जोडत बसलो, एका मित्राला बोलवलं. स्वतःच असेंबल करायचं सगळं. हो, अगदी. मजा होती पण त्याच्यात पण. आज मजाच पण आहे. हे खरंच चांगलं शिकवलं की तुमचं तुम्ही करा. स्वावलंबी. आणि ते फक्त ह्याच वयाची नाही, सगळ्या वयाची लोक अगदी स्वावलंबी आहे. ते खूप शिकण्यासारखं आहे. अगदी म्हातारी लोक पण कोणाची मदत घेत नाही, त्यांचं सगळं करतात. अगदी बरोबर आहे. So ती खूप मोठी चांगली शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि ती हा म्हणजे खरंच की 80-90 वर्षाची मंडळी स्वतःचं गार्डनिंग स्वतः करणार, साफ सगळं करणार, गाड्या पुसा, काय असतील नसतील कामं सगळे स्वतः करतात. शिस्त आहे आणि एकदम शिस्तप्रिय लोक आहेत. एक्झॅक्टली. दुसरं दुसरी म्हणू शकतो की हो. काय बदल घडला तर शिस्त. आम्हाला लागली नाहीये पण ती शिकण्यासारखी आहे. हा म्हणजे थोडीफार लागली आम्हाला. बेशिस्त जेवढे भारतात होतो तेवढे आता नाही आहे आम्ही. कारण इथे काही पद्धती तुम्हाला करायच्या असतील तर खूप ॲडव्हान्समध्येच या गोष्टी प्लॅन करा, असं करा, तसं करा. आता लाईट खराब झाला तर एक इलेक्ट्रिकल पॉईंट खराब झाला, जे आता तुम्हाला खूप त्याच्यात काड्या करता येत नाही, तर त्याला जर तुम्हाला बोलवायचं झालं त्या माणसाला, तर एका कामासाठी नाही येणार. 2, 4, 5 कामं असतील तर त्याला पण येणं परवडतं. रादर तो आपल्याला खर्च परवडतो बरोबर की इथे. त्या हिशोबाने प्लॅनिंग आणि शिस्त पण थोडंफार शिकलोय आणि शिकतो हळूहळू असं. हो, शिस्त तर आम्हाला तशी म्हणायला गेलं ना, तर स्वावलंबीपणामुळे शिस्त पण खूप लागली. तर आता पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न असा आहे की सुरुवातीच्या काळातला स्ट्रगल काय होता? आपण बरेच आता कव्हर केलंय की सुरुवातीच्या काळातला स्ट्रगल काय होता. पण तरी असा कुठला आठवतोय का अजून? सुरुवातीला आलो त्याच्यानंतर एक 4 दिवसात मी ऑफिस जॉईन केलं. हां. पण तरी कोविड होता त्यामुळे वर्क फ्रॉम होम होतं. घरीच लॅपटॉप वगैरे आणून दिला होता आणि 1 महिना त्यांनी आम्हाला राहायची सोय केली होती. तेवढ्या वेळात आम्हाला घर शोधायचं होतं. तो सगळ्यात मोठा स्ट्रगल होता आमचा. अ, आणि पहिल्यांदा ऑफिसला जेव्हा गेले, तेव्हा इथल्या काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे. भारतात आपण जसे काम करतो तसे. त्यामुळे मला सुरुवातीला थोडा त्रास झाला, की अरे, इथे असं नाहीये, की आले आणि विचारलं, की "अरे, हे झालं का? ही तुझी कामं आहेत." तर थोडंसं काम तुम्हाला करावं लागतं. ओके, हे तुझं प्रोफाईल आहे, हे तुझं काम आहे. तू शोध आता कसं करायचं, कसं इम्प्रूव्ह करायचं. म्हणजे येऊन कोणी सांगत नाही तुम्हाला. सांगत नाही, की ही तुझी कामांची यादी असं नाही सांगत. तर ते थोडं मला सुरुवातीला कठीण गेलं. पण आता सवय झाली. आता एवढी कामं स्वतः शोधत राहते, की वेळ मिळत नाही काम करायला. सो तो मोठा स्ट्रगल होता. मला पण वेळ देत नाही. घर शोधताना मोठा स्ट्रगल होता. तो आम्ही नंतरच्या पॉडकास्टला एखाद्या सांगू डिटेलमध्ये. घराचं पद्धती, घर कसं घ्यावं, काय करावं, अडचणी काय असतात, हे देखील आम्ही काय अडचणींना सामोरं गेलो. बरोबर. पण आमचा स्ट्रगल असा होता, की आम्हाला एकाच महिन्यासाठी ऑफिसने घर दिलं होतं. तेवढ्या वेळात आम्हाला घर शोधून सामान शिफ्ट करायचं होतं आणि एरिया परत आमचा तोच होता, की त्याच एरियात राहायचंय. त्याच्यामुळे थोडं अवघड गेलं.
पण झालं ते लगेच आम्हाला नशिबाने ते पण घर लगेच मिळालं. जे अपार्टमेंटला आम्ही होतो तिथेच खालच्या फ्लोअरला एक तो आपण अपार्टमेंट आलं आणि मग आम्ही ते घेतलं. बरोबर. अं, म्हणजे आणि माझ्यासाठी स्ट्रगल सगळ्यात मोठा हा होता, की मी कधीच असं कॉर्पोरेट इंडस्ट्रीमध्ये होतो, नो डाऊट होतो मी त्याच्यात होतो. पण मला असं कधी खूप इंग्लिश अखंड बोलावं लागलं असं कधी माझ्यासोबत घडलं नव्हतं. कारण मी मार्केटिंगच्या जॉबला होतो, म्हणजे पुण्यात होतो. पुण्यात माझ्याकडे लक्ष्मी रोड, कुमटेकर रोड आणि असे सगळे तिथला परिसर, तिथले व्यापारी हे सगळे माझे किंवा अजून रिअल इस्टेटमध्ये क्लायंट्स किंवा असे मी मी बऱ्याच क्षेत्रांमध्ये जावं लागायचं मला, वेगवेगळ्या फील्ड्समध्ये काम करावं लागायचं मार्केटिंगचं असल्यामुळे. तर मला असं आता ती सगळी मराठी मंडळी असायची पूर्ण. जॉब ज्याला तुम्हाला मार्केटिंग करायला जायचं, ज्याला सांगायला जायचं आहे, ती पूर्ण मराठी मंडळी असायची. तर त्यांच्याशी मला मराठीतनंच किंवा हिंदीतनं जास्तीत जास्त असं बोलावं लागायचं. इंग्लिशमध्ये आमचं कधी असं खूप संभाषण झालं आहे आणि इंटरनॅशनल क्लायंटसोबत मी डीलिंग केलं आहे, असं कधी झालं नव्हतं. त्यामुळे मला येऊन पूर्ण स्वतःला बदलून मला इंग्लिशमध्येच व्यक्त होणं, इंग्लिशमध्येच सांगणं आणि आता मराठीमध्ये जसं चांगलं बोलता येतं, चांगलं सांगता येतं, तसं इंग्लिशमध्ये समजावून सांगणं, आपली व्यथा असू द्या का आपला आनंद असू द्या, हे इंग्लिशमध्ये सांगणं, हा माझ्यासाठी इतका मोठा धक्का होता, स्ट्रगल होता माझ्यासाठी, की प्रत्येकाला जाऊन काही विचारायचं असेल, काय असेल, तर इंग्लिशमध्ये आधी शब्द आठवा किंवा आपण सामान्य असं माणसं अशीच करतात, की सामान्यतः असंच वागतो आपण, की आपण मराठी वाक्य हे भाषांतर करून घेतो, ट्रान्सलेट करून घेतो आणि तसं वाक्य फेकून मारतो इंग्लिशमध्ये आपण. तशा पद्धतीचं इंग्लिश माझं तेव्हा होतं. आता थोडंफार सुधारलंय, पण भाषांतर आतल्या सुरूच असतं. हां. पण तो माझ्यासाठी सगळ्यात मोठा स्ट्रगल होता, की इंग्लिशमध्ये राहणं, इंग्लिशमध्ये सांगणं, इंग्लिशमध्येच करणं सगळं हा मोठा होता. आणि दुसरं माझ्यासाठी सगळ्यात मोठा, की मी जसं माझी जॉब प्रोफाईल सांगितली, की मी मार्केटिंग फील्डमध्ये होतो. त्यामुळे मला त्या मार्केटचा अनुभव होता. जसं पुण्याच्या मार्केटचा, तसं युकेचं मार्केट एक स्वतःचं, या देशाचं मार्केट एक स्वतःचं. तर याचा मला अनुभव या देशाचा मला अनुभवच नव्हता. त्यामुळे नोकरी मिळवायची कशात आणि करायचं काय, हा खूप मोठा प्रश्न माझ्यासमोर होता. आणि मी वयाच्या 34व्या वर्षी इथे आलो. जेव्हा माझं करिअर ग्राफ असा सगळा होता, अपडाऊन्सच खूप होते, उतार चढ असे खूप होते, कारण माझ्या फील्ड्स वेगवेगळ्या होत्या. पण अशा ह्याच्यातनं इथे आलो आणि इथे येऊन आता मला नोकरी शोधायची. आम्ही जानेवारीत आलो. मी सप्टेंबरला हो. सप्टेंबरला मला नोकरी मिळाली. म्हणजे इथल्या स्किल्सनुसार कसं घडू, नोकरी कशी शोधू, LinkedInवर सगळ्यांना धरायचो. प्रत्येकाला हातापाय पड, याच्या पड, त्याला इंग्लिश माणसांना धर, की कशी नोकरी, काय संधी आहे का, या ग्रुपला जा, त्या ग्रुपला जा, याला भेट, त्याला भेट. असं सगळं करत जॉब, त्यात आमचा विजा टाईप जरा वेगळी होती, जी इथल्या लोकांना माहीत नव्हती, अजूनही नाही आहे जास्त. तर त्या विजावाल्यांना त्या एका कंपनीत माझे 9 राऊंड झाले. खूप मोठी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती जगातली. खूप मोठ्या ह्याच्यात माझं काम झालेलं. मी तिथे जॉब पण केला आहे लंडनला. पण त्याच्यासाठी 9 राऊंड झाले माझे. विजा स्कॅनिंग ती प्रोसेस वेगळी सुरू होती. तर त्यांना कळायचंच नाही काय विजा आहे. आणि तर मे मध्येच झालं होतं सिलेक्शन. मेमध्येच सिलेक्शन झालं होतं. सप्टेंबरला आलं कारण विजाचं म्हणजे बघा, इतका वेळ गेला विजा त्यांना सगळा शोधण्यात आणि यांच्या सुट्ट्या असतात मध्ये, यांचं वर्क लाईफ बॅलन्स असतं. त्याच्या पलीकडे जाऊन ते काही करत नाही. तेवढे पेशन्स मला ठेवणं होतं आणि ते एक मेंटल प्रेशर असं तयार व्हायला लागलं होतं, की यार तू काय करतोय, नुसता इथे बसून नोकरी कर, काहीतरी कर. असं नाहीच, म्हणजे रिकामं राहवलंच जात नव्हतं. त्यामुळे मी तर अगदी प्रयत्न असायचे, की छोट्या दुकानात जरी काम मिळालं तरी मी जाऊन विचारून यायचो, की काम आहे का तुमच्याकडे काही असं. सहनच होत नव्हतं मला. तर तो फारच मोठा माझ्यासाठी स्ट्रगल होता. तो तो काळ म्हणजे मला आता आठवून मला पण असं येतं. आणि आता हे जे किडे वळवळले सगळे Instagramचं असू द्या, हे आता तुमच्यासमोर मी हळूहळू घेऊनच येतोय. पण आता सध्या माझा फोटोग्राफीचा फुल टाईम बिझनेस आहे इथे. फोटोग्राफीमध्ये उतरलोय मी पूर्णपणे. तर तो व्यवसाय माझा आता इथे आणि हे छान मला व्यक्त होण्याचं माध्यम शोधून मी आज तुमच्यासमोर आलोय. तर आता पुढच्या प्रश्नांसाठी मी मोबाईल स्नॅनला देणार आहे. मला सारखा प्रश्न वाचायला लागतं. प्रश्न वाच गं. अरे ठीक आहे. हां. मराठी माणूस इन UK ही संकल्पना कशी सुचली? बरोबर प्रश्न विचारलाय. तुलाच विचारावं भैया. हां. पण ती काही मला सुचलेली कल्पना नाहीये. यालाच सुचलेली आहे. हां, म्हणजे मी मराठी माणूस इन UK ही संकल्पना अशी सुचली, की सुरुवातीच्या काळात आम्हाला
बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. आम्ही मूळ भारतीय असलो तरी मूळ मराठी आहे, तर मराठी लोकांना आम्ही शोधायचो. मराठी, मराठी, मराठी असा आमचा अखंड जयघोष सुरू असायचा, की तीच मंडळी पाहिजे, त्यांनाच शोधायचं, त्यांनाच मला जोडायचं आहे, त्यांच्याशीच मला कनेक्ट व्हायचं आहे. आणि एक मराठी माणूस कोणीतरी हक्काचा UK आहे, असं एक मला करायचं होतं, की मी माझी पाळंमुळं, माझी संस्कृती, माझी भाषा, माझं राहणीमान, माझं जगणं हे सगळं माझं मराठीतनंच आहे. तर ते मला टिकवायचं होतं. तर ते कुठल्या पद्धतीने टिकवणार? तर हीच पद्धत होती, की ज्याच्यात मी कुठल्या माध्यमातनं, आता इथं मराठी मंडळी तर कमीच होती. तर मराठी मंडळीपर्यंत कसं पोहोचू शकतो, त्या लोकांपर्यंत कसं पोहोचू शकतो? म्हणून मग माझ्या डोक्यात आलं, की यार मराठी माणूस इन UK याच माध्यमातनं, म्हणजे मी एक मराठी तुमच्या हक्काचा माणूस आहे, अशा हिशोबाने आपण लोकांपर्यंत पोहोचूया. माझं जे अगदी मूळ आहे, म्हणजे धुळे, त्याचं मला कायमच आवडलं आहे धुळ्यात. मला फार मन रमतं माझं. प्रत्येकाचं आपापल्या गावात मन रमतं. तसं धुळे मला होतं आणि मग म्हटलं यार, तर आपल्या धुळ्याची अहिराणी भाषा, एकदम खतरनाक ॲक्सेंट आणि ते सगळं मला फार आवडतं. ती अहिराणी भाषा आमची, अरे फार फार भारी आहे, एकदम मस्त आहे. कधीतरी माझ्या रील्स बघाल तुम्ही धक्का पुष्करला जाऊन, तर मस्त त्याला मला टिकून राहायचं होतं. आणि त्यातल्या त्यात मराठी माणसांना म्हणजे दर्शवणारा एखादा व्यक्ती कोणी मराठी असेल का UK तर मी असावं, असं मला फार वाटलं. जेणेकरून जो माझा प्रयत्न आहे, की आपली भाषा टिकावी, आपली मुळं आहे तीच राहावी. जितकं चांगलं, जितकं साधं, आम्ही दोघं तसे बरेच साधे, कौतुक म्हणून नाही सांगत, पण आमचं गरजा तशा आमच्या कमी आहेत. पण ते तसंच राहावं आणि मूळ मराठी मी जो आहे तो तसाच राहावा, हा माझा प्रयत्न होता. म्हणून मी मराठी माणूस इन UK अशी कन्सेप्ट घेऊन आलो. आणि आज मी YouTubeवर, Instagramवर, तर Instagramवर पण मराठी माणूस इन UK, धक्का मार पुष्कर हे जास्त फेमस आहे. तर आणि YouTubeवर पण मराठी माणूस इन UK. त्यामुळे मला बरीचशी मंडळी भेटली, तर तेही म्हणतात, आमचा मराठी माणूस आला UKमधला, किंवा हिंदी जरी भेटले, मराठी माणूस आ गया UK का. तर अशी आता ओळख झालेली आहे आपली, धक्का मार पुष्कर आणि मराठी माणूस इन UK. तर ही संकल्पना माझ्या डोक्यात आली आणि ती मी राबवली. याचा मला आनंद आहे, खूप जास्त आनंद आहे. त्याच्यात हिचा साथ, हिचा सपोर्ट खूप होता मला, स्नेहलचा कायम आहे. त्यामुळे अशा पद्धतीने संकल्पना सुचली आणि ती आजही तुमच्यासमोर सुरू आहे. बरीच यादी आहे स्नेहल, आणि त्या यादीतले आपण बरेचसे प्रश्न आहे ना, घेतले म्हणजे असेच बोलताच बोलून गेलोय आम्ही. हां. लहानपणी किंवा कॉलेजमध्ये असताना कधी स्वप्नात तरी वाटलं होतं का, की आपण सातासमुद्र पार मँचेस्टरमध्ये किंवा कुठे राहू असं? बाई, आपल्याला तर चुकून वाटलं नव्हतं मी कधी परदेशात जाणार आहे. परदेशात आलो याचं अप्रूप मला अजून आहे. मी जेव्हा अजूनही रस्त्यावर फिरतो वगैरे असं, UKमध्ये गाडी चालवतोय आपण, UKतल्या वातावरणात फिरतोय आपण. मला अजूनही अप्रूप आहे, की कारण मी जसं मग म्हटलं, माझे काही चान्सेसच नव्हते. मला काही संधीच नसती परदेशात येण्याची. काही शिकलो असतो वेगळं तर ती वेगळी गोष्ट आहे, तर मला संधी मिळालीच तिथे यायची. पण मी तर कधी हिलाच जसं सांगितलं, हिच्या मागे लागायचं. चल गं ऑन साईड, चल यार परदेशात जाऊ आपण थोडं. मला पण असं काही स्वप्न नव्हतं, पण वाटायचं की चला एकदा जाऊन देश बघून यावे. भारताबाहेर कसं जग आहे ते पण एकदा चेक बघायला पाहिजे. एवढी माझी इच्छा होती. स्थायिक वगैरे व्हायचं माझं कधी स्वप्न नव्हतं किंवा कधी मी इतका विचार पण नव्हता केला. पण इच्छा होती की जाऊन बघावं. अमेरिका, इंग्लंड, वेगवेगळे देश, युरोप फिरावा असं वाटत हां, आणि सुदैवाने आमचे होतं. बरेचसे देश फिरतोय आम्ही. आणि तुम्हाला आमच्या Instagramवरनं किंवा YouTubeला ब्लॉग्सवरनं ब्लॉग्स पण टाकतो, Instagramला मी स्टोरीज लावणं असू द्या, रील्स टाकणं असू द्या, त्याच्यातनं कळत असेल की वेगवेगळ्या देशात देवाच्या कृपेने, देव आज जसा पाठीशी आहे आमच्या, तसा त्याच्या कृपेने आमचे प्रवास सुरू आहे, छान जगणं सुरू आहे. त्यामुळे माझ्या तर स्वप्नात कधीच नव्हतं की मी कधी आयुष्यात परदेशात राहील. पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न. धुळे ते मँचेस्टर या प्रवासात अशी कोणती गोष्ट आहे जी आजही तुम्हाला तुमच्या मुळांशी जोडून ठेवते? आ, मुळांशी. कठीण प्रश्न आहे जरा. म्हणजे मी जसं वाटलं की मूळ आम्ही टिकवून ठेवण्याचा खूप प्रयत्न करतोय आमचा. म्हणजे आमचं मूळ पण स्वतःचं बरं का. म्हणजे जागेतलं मूळ आहे, सगळे धुळे, आम्ही मूळचे धुळ्याचे, आणि ते मूळ टिकवणं पण स्वतःचं मूळ
स्वतःचं चांगुलपणा साधं राहणं आणि अशा गोष्टी पण आम्ही जपण्याचा खूप प्रयत्न करतोय. म्हणजे आम्ही हा पूर्णपणे प्रयत्न केला आहे, की इव्हन आमचं मित्रमंडळी, आमचं जे सर्कल आहे, आमचं जे परिवार आहे त्याचा पण आणि इव्हन आम्ही पण हा प्रयत्न केला आहे, की शिंग येऊ द्यायचे नाहीत. परदेशात आलाय म्हणजे अरे भाई, आता मी परदेशात आलोय आणि मी खूप भारी जगतोय आणि मी खूप भारी आयुष्यवाद आणि शो ऑफ करायचा हे आम्ही प्रकर्षाने टाळतो. आम्हाला केला तरी आम्हाला दुःख होतं नंतर, यार उगाच सांगितलं का, नको सांगायला असं आपण आहे ना, नको जास्त हे करायला, कशाला आपण असं करतो. त्यामुळे मुळांशी टिकून राहणं, धुळ्याचं मूळ, धुळ्यात घडलो आम्ही दोघं. धुळ्यात आम्ही काय असे खूप सधन घरातनं आणि खूप भारी याच्यातनं आलो असं नव्हतं. साधं घर, साधे राहणीमान, सगळं साधं कुटुंब आमचं. तर ते जसं होतं तसंच कायम ते मला अजूनही जोडून ठेवतंय मला माझ्या मुळांशी. तिचे संस्कार झाले आमच्या दोघांवर. तिचं सांगेल, पण जे संस्कार झाले आमच्या दोघांवर, तर ते आम्ही तसेच्या तसे राहण्याचा प्रयत्न करतोय. आमच्या वागणुकीतनं, आमच्या रील्समधनं, आमच्या व्हिडिओमधनं आम्ही ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय. हा साधेपणा, आमच्या अहिराणी भाषा, मराठी भाषा, हे आम्हाला आमच्या मुळाशी जोडून ठेवण्याचा मूळ ते धरून ठेवलंय, असं ओढून ठेवलंय. मूळ म्हणजे मूळ, हे आमचं मूळ असं आमचं आहे आता सध्या. बापरे! मला तर म्हणजे मी विचार करते अजून, पण माझ्या मते संस्कार जे आई-बाबांनी घडवलंय लहानपणापासून, तेच आता सध्या मुळांची जोडून ठेवण्यात मदत करतंय अगदी. आणि खूप खूप जास्त मदत करते. इथे पण लोकं जोडण्यात त्याचीच मदत होतीये हो, अगदी. हां. आणि पुढे जाण्यात पण त्याचीच मदत होते. चांगुलपणा तुम्हाला, तुमचा साधेपणा आणि चांगलं खरं वागणं तुम्हाला चांगल्या ठिकाणीच घेऊन जातं, याची आम्हाला आता प्रत्यय येतात या गोष्टीची, की असं वागलं तरच सगळं चांगलं आहे. आणि मी जसं म्हटलं तसं शिंग प्रकर्षाने नाही येऊ द्यायची. उगाच दाखवायचं नाही आम्हाला, अरे आम्ही परदेशात राहतो, आम्ही असे वगैरे, आम्हाला असं नाही दाखवायचंय कोणाला कधीच. हो, आता पुढचा प्रश्न. बॅगा भरताना धुळ्याचा कोणता खास पदार्थ किंवा वस्तू तुम्ही आवर्जून सोबत आणली होती? मी माझी सांगितली ना, तर म्हणजे सांगू का? सांग की, काय माझ्या आणलं होतंस? आठवत नाही तुला? नाही. अरे, मी अशी अशी गोष्ट घेऊन आलो धुळ्याहून, की मला ती आवर्जून खायची होती. अशी हो, हो, आठवली. हां, म्हणजे मला ते हवंच होतं, की ती मला असं म्हटलं, की काय न्यावं, काय न्यावं? तर बाबांनी आठवणीने घेऊन आले होते बाबा सोबत. तर ते गोड शेव. तुम्हाला माहिती आहे का, धुळ्याची गोड शेव आमच्या खूप फेमस आहे, Famous आहे. खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे धुळ्यात फेमस आहे, सगळीकडे प्रसिद्ध आहे ती. तर धुळ्याची गोड शेव मी इथे घेऊन आलो होतो आणि टिकवून खाल्ली होती मंडळी लिटरली. आणि ते वातावरण गार असतं त्यामुळे खराब व्हायची तसे शक्यता खूप कमी. त्यामुळे मी इतकी हळूहळू खायचो. ते म्हणायचे, "अरे एकदा खा रे, संपव रे ते, नुसतं इकडं-तिकडं." तर म्हटलं नाही. तर गोडशेव, धुळ्याच्या गँगला माझ्या माहिती असेल गोडशेव काय प्रकार आहे तो. आणि तुम्ही पण कधी धुळ्याला गेले ना, तर गोडशेव खाऊन बघा. एक नंबर प्रकार आहे बरं का तो. अगदी एक नंबर. आता बोलूया पुढच्या प्रश्नाकडे. हां, ठीक आहे. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न आहे, सुरुवातीच्या काळात भाषेचा किंवा तिथल्या हवामानाचा काही त्रास झाला? हां. भाषेचा. अगदी मज्जा आहे का ना भिडू. आता असा असा प्रश्न इतक्या गमती-जमतीत माझ्या भाषेचे, मी जसं तुम्हाला मागे सांगितलं मागच्या प्रश्नामध्ये, की माझा काही संबंध नव्हता इंग्लिशचा, मला काही जास्त बोलावं लागायचं नाही. त्यातला इथला ॲक्सेंट भाई, तो अलग ही लेव्हल, काय कुठून तरी वेगळ्याच बाजूने निघून जात होतो. तुम्हाला कळतच नाही, की असं वाटतं कुठं गुडगुडून निघून गेलंय अगदी, असं होऊन जातं. तर मला सांगू का गमती? माझ्या 2-3च सांगतो गमती-जमती, कारण माझ्या इतक्या गमती-जमती खूप आहे. त्याच्यावर अख्खा एपिसोड जाईल. आम्ही अख्खा पॉडकास्ट शो, किंवा आपण एक काम करू, आपण स्टँडअप कॉमेडी शो करू, ज्याच्यात मी माझ्या सगळ्या युकेच्या गमती-जमती सगळं एकदम. पण आता 2-3च अशा तुम्हाला अगदी अशा छान, ज्या माझ्या रोजच्या आयुष्यातल्या होत्या, सुरुवातीच्या काळात घडल्या, ते सांगतो. तर आम्ही ना म्हणजे सुपर स्टोअरला जायचो बरं का. असं इथं टेस्को, सेन्सबरीज म्हणून अशा नावाचे सुपर स्टोअर आहे, तिथे जायचो आम्ही. तर एक तर मला ॲक्सेंट झेपायचा नाही. मी आलो की आपला आज सरळ रॅककडे जायचो, सामान घ्यायचो, बिलिंग करायचो. तिथे बिलिंग करायचं स्वतःचं मशीन पण आहे बरं का. तर ते करायचं आणि ते निघून जायचं. पण ते माहीत नव्हतं आम्हाला तेव्हा. तर आम्ही काउंटरवर कायम शिस्तीत सामान घेऊन जाणार, सगळं हे करणार. तर तिथे ती एक मुलगी असायची कायम. तर ते त्यांचा ॲक्सेंट म्हणजे यू ऑल राईट, जसं मी तुम्हाला म्हटलं, यू ऑल राईट सर, यू ऑल राईट.
असा असायचा, तसा ॲक्सेंट असायचा प्रत्येकीचा. तर ती मी ना क्रम लक्षात ठेवून घेतला होता. ती मुलगी काय विचारते हुशार. तो क्रम लक्षात ठेवला होता मी. तर ते तिथं कसं होतं, की तुम्ही गेले ना, की बिलिंगला, की बिलिंग सगळं झालं, की ती विचारायची, "जुनबाय, जोशी." तर मला ते आधी कळायचंच नाही, की काय. मग मी अंदाज लावायचं. मग नंतर कळालं, की ती विचारते मला, की "जुनी बॅग, जुनी बॅग पाहिजे का?" म्हणजे डू यू नीड अ बॅग? हां, म्हणजे "डू यू नीड अ बॅग?" "जुनी बॅग." असं त्याचं होतं. रिसीट म्हणजे डू यू नीड रिसीट, की रिसीट हवी का तुम्हाला? तर मी हा क्रम लक्षात ठेवतो, की पहिली ती बॅग विचारते आणि नंतर ती रिसीट विचारते. त्याला नाही म्हणायचं आणि रिसेटला हो म्हणायचं. हां, की बॅग आम्ही आमची कापडी पिशवी घेऊन आलोय, त्याला आम्ही ते करणार आणि रिसीटला हो म्हणायचं असं. तर तिने मला विचारलं, तर पण तिने शहाणीने त्या दिवशी क्रम बदलला बरं का. क्रम बदलला तिने मला पहिले विचारलं, "रिसीट?" म्हटलं, "नो आय हॅव." ती मला मग मी म्हणते "अरे, रिसीट अरे विचारते ती. रिसीट विचारते म्हणे ती तुला." म्हटलं, "ओह! हे क्रम बदलला." मग मी म्हटलं, "नो नो," म्हटलं, "आय हॅव बॅग, आय नीड रिसीट." म्हटलं. ती इतकी हुशार, तिला पण कळलं असेल त्या पोरीला, की हा क्रम लक्षात ठेवतो वाटतं, म्हणून तिने क्रम बदलला. "जुनी बॅग, रिसीट." तर बॅगेला हो म्हणायचं होतं मला. नाही, बॅगेला नाही म्हणायचं होतं, रिसीटला हो. अशी ती तेव्हा आम्ही असा पहिला किस्सा आमचा ॲक्सेंटचा. तो इतका हसत बाहेर पडलो असतो, मला किती दिवस चिडवत होते, की "जिवाय, जिवाय" कुठले आम्ही गाव. आणि सेम किस्सा दुसऱ्या सुपर स्टोअरचा सेन्सबरीजमधला. तर तिथे पण सेल्फ बिलिंग मशीन्स होते. स्वतः जा, स्वतः बिलिंग करा, बाहेर पडा. ते आम्हाला तेव्हा कळायचं नाही सुरुवातीला. तर तिथे आम्ही त्या पट्ट्यावर सामान ठेवलं आणि ते असं काउंटरला जाऊन तिथे बिलिंग करा असं वगैरे सगळं होतं. तर तिथे ना आजोबा बसले होते साधारण 75चे. 70-75चे हां, 70-75चे आजोबा होते बरं का ते. त्यांचा असा असा आवाज होता त्यांचा. त्या त्यात ॲक्सेंट. तर मी तिथे त्यांच्या समोर गेलो तेव्हा मला "याय!" मी एकदम घाबरलो. "नाही बे, माझं काहीतरी चुकलं सालं. मी सामान नीट नाही ठेवलं म्हणून मी असं इकडे-तिकडे बघायला लागलो." तेव्हा याकडे परत बघू "याय!" ते ऑलराईट विचारायचे आम्हाला मला. दोघांना काहीही कल्पना नाही काय बोलताय, फक्त घाबरलो आम्ही. मी एकदम केलं, "स्नेहल हे काय?" असं मी म्हटलं, "आय हॅव कार्ड." असं मी त्यांना कार्ड दाखवलं. त्याच्या वाटचाल माझ्याकडे बघितलं. "ए यार, साला कुठनं आलाय हा, काय माहिती." कार्ड दाखवते. मला असं वाटलं, पेमेंट कसं करणार आहे तू याचं सगळ्याचं असं विचारलं. पण ते मला "यू ऑल राईट." चांगले होते बिचारे, "यू ऑल राईट" विचारत होते मला. पण "यू ऑल राईट." म्हणजे इथे कसं आहे, आपण हाय, हॅलो, नमस्कार करतो. तिथे यू आर राईट म्हणतात हां, तर ते आम्हाला आणि त्याचं उत्तर यू आर राईटच द्यायचं असतं. हां, तर ते आम्हाला काही कळलं नाही, की असं आम्हाला करायचंय, असं आम्हाला बोलायचंय ते. आणि दुसरं म्हणजे हवामान. हो. हवामान समजण्याचा त्रास. वाटच लागली होती आमची. म्हणजे आम्ही धुळ्यात तुम्हाला माहिती 45, 46, 47 पुण्यातही आता 42, 45 टेम्परेचर जातं. ऊन. आणि थंडी पण किमान तापमान असतं 10, 8 वगैरे असं, पण कमाल तापमान पण 32-33 असतं. इथे कमाल तापमान थंडीच्या काळात 0 असतं आणि किमान तापमान -4, -5 असतं. म्हणजे शून्याच्याही खाली. असं खूपदा नसतं, पण बऱ्याचदा कधी-कधी मायनस असतं. असतं. थंडी खूप असते. म्हणजे तुम्हाला जसं फ्रिज उघडलं, फ्रिजमध्ये फेकलं, कडी लावून घेतली, बाहेरून बसा बोंबलत. असा देश आहे. इथे इतकं आहे. ते आहे, थंडी तर असतेच, पण वारं असतं इथे खूप आणि जेव्हा वारं असतं ते खूप त्रासदायक. हो, ते बापरे! जेव्हा आम्ही सुरुवातीला आलो त्या जानेवारी महिना तर इथला अतिशय वाईट असतो. थंडी आणि खूप वारं. पहिल्या वर्षी आम्हाला खूप त्रास झाला, की अरे आपण जे आणलेत थंडीचे कपडे ते काय पुरेना झालेत आपल्याला. हो, 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 हो. टोपी, ग्लोव्हज आणि सगळं घालून पण आमचे जे मला फ्रॉस्ट बाईट झाले, इतका त्रास झालाय. म्हणजे आमचे गाल, हातचे कपाळ असे लाल असायचे. इतकी हो. हवा असायची आणि इतका त्रास व्हायचा थंडीचा. आता माहिती आहे, की ठीक आहे. आता मॅनचेस्टरला कसं आहे 365 दिवसापैकी 260 ते 65 दिवस पाऊस पडतो. हो, हो, तो हो. भुरभुर का बापरे! असेना कधी जोरात पडेल, कधी भुरभुर पण पडतोच. तर आता सवय झाली आहे, की ठीक आहे आता आज सकाळी जर ऊन आहे तर दुपारी पाऊस पडू शकतो, रात्री वारं येऊ शकतं. तर आता आपण 4 तयारच राहायला पाहिजे. 4 4 वर्षात वर्ष झालोय तयार. पण वातावरण भारतातलंच ही कठीण ही वाटतं. सकाळ दुपार म्हटली, पण इथं असं नाही. तासापूर्वी हां. ऊन होतं, अर्ध्या तासापूर्वी ऊन होतं आणि आता धो-धो पाऊस पडतोय. हो, हो, हो. एकदम तसं. परत पाऊस बंद झाला, परत ऊन आलं. काय आणि सांगताच येत नाही. त्याच्यामुळे सुंदर इंद्रधनुष्य इथं बघायला खूप मिळतात. मिळतात. म्हणजे इतका अख्खा मिळतो. एकावर एक 2 बघायला मिळतात. म्हणजे असं तर असा आमचा थंडीचा अनुभव आहे आणि ते थंडी कितीही तुम्ही राहा इथे, त्रास देतेच. त्रास तुम्हाला जाणवतच राहतो त्या थंडीचा. तर तुम्ही पण येणार असाल तर थंडीच्या हिशोबाने या. थंडी 12ही महिने असते. उन्हाळा पण असतो. उन्हाळा छान असतो 3-4 महिने मस्त. नाही, मे, जून, जुलै, ऑगस्ट चांगला असतो. चांगलं. हां.
पण बाकी थंडीचा आणि पाऊसच असतो. तर असं आहे. तर पुढचा प्रश्न, हां. तुम्ही युकेला काय खाता? आम्ही युकेला काय खातो? खानदेशची खिचडी. अगं मी वेगळं सांगणार होतो. नाही आम्ही पिझ्झा, पास्ता, बर्गर किंवा फ्रेंच फ्राईज असं नाही. आम्ही घरगुती मराठी जेवण व्यवस्थित पिठलापासनं खिचडी, बटाट्याची भाजी, कोबीची भाजी आम्ही असे दुकानं शोधून ठेवले की तिथे जाऊन आम्ही आमचं सगळं आपल्या भाज्या, कारलं, वांगं, सगळं मिळतं, बऱ्यापैकी मिळतं. हां. चव अगदी आपल्या भारतासारखी असते नाही असं हां, मला ते वाटतं. नाहीये पण पण बऱ्यापैकी मिळतं. मिळतं. मग ते आम्ही जाऊन आवर्जून घेऊनच येतो. ते खातो आणि तसे आम्ही आळशी आहेत दोघं स्वयंपाकात. पण त्यातल्या त्यात आम्ही मी काय करते बऱ्यापैकी, पण आता खूप वेळ पण करतो कधी. हां, पण खातो काय आम्ही, तर आम्ही भारतीयच भारतीय खातो. जेवण. महाराष्ट्रीय जेवणच जेवतो. तर याच्या मी डबा पण नेते ऑफिसला. हां, डबा पण नेते ही भारतीय जेवणाचाच म्हणजे कधी महाराष्ट्र खाते कॅन्टीनला, तिथे पण चांगलं मिळतं. पण असं डबा बऱ्यापैकी नाही. हां, भाज्या मिळतात. काही-काही गोष्टी नाही मिळत. मग ते भारतात गेलं की आम्ही पूर्ण करून घेतो. जसं की इथे पेरू मिळतो, पण एवढा खास नाही मिळत. भारतात गेले की मी आवर्जून पेरू खाते. मला खूप पेरू आवडतो. भाज्यांमध्ये आंबे मिळतात. मिळतात. आंबा आम्ही मिळतो. आंबा खातो इथे. हां, आणि बाकी तर मग भाज्या मिळतात, बऱ्याच मिळतात. हां. आपली कणिक पण मिळते पोळ्यांची. त्यामुळे तेही खातो. सगळं गोड नाहीये. जसं मी म्हटलं आम्ही महाराष्ट्रीयनच खातो. आपले घरगुती जे आम्ही आणि लहानपणापासून आजकाल इतके इंडियन स्टोअर्स आहे, भारतीय दुकानं आहेत. हो, तिथे बऱ्यापैकी मसाले, नंतर आपली पिठं सगळे मिळून जातात. बरोबर. त्याच्यामुळे आजकाल तर खूप सवय झाली आहे की मिळतच सगळं. बरोबर, बरोबर. तर मग चरण्याची धाव कुंपणापर्यंत, कोकणापर्यंत. तशी भारतीयांची धाव भारतीय खाण्यापर्यंत असं आमचं आहे. बरोबर. पुढचा प्रश्न आहे, हां, युकेतील कपल लाईफ. युकेतलं कपल लाईफ. अरे आनंदी दिसतोय ना रे आम्ही तुम्हाला रे. काय त्याच्या मागचं म्हणजे मूड काय आहे? म्हणजे तुम्हाला काय नका रे काड्या नका लावून एवढं चांगलं कपल लाईफ आमचं सुरू आहे. पण असं आहे वेगळा भाग की युकेतलं कपल लाईफ म्हणजे फक्त प्युअर कपल लाईफच असतं. इथे तुम्हाला असं सांगतो शेजार पाजार असं खूप नसतं. यू आर राईट, एवढा शेजार पाजार आहे. भारतात कसं तुम्हाला तोंडी लावायला खूप माणसं असतात. म्हणजे तुम्ही खाली चालत गेला सोसायटीत तिथे रस्त्यात डोळ्याला तुम्ही रस्त्यावर फिरताय त्या रस्त्यावर कोणीतरी ओळखीचे काका मित्र कोणीतरी भेटणारच आहे तुम्हाला. कंपाऊंडवर आठवून 4-4 3-3 4-4 तास गप्पा टाइमपास हे सगळं असतं. म्हणजे मला असं वाटतं की तिथे कायम तोंडी लावायला हाताशी माणसं आहेत. रोजच्या रोज आहे. म्हणजे इथे पण आहेत, पण इथे खूप म्हणजे विकेंड्सला भेटणार, कधीतरी भेटणार. सगळेच बिझी असतात सगळे कामात असतात. इथे. हां. कारण आणि घरं पण अशी जवळ आहे ना, की शेजारी समजा एखादा असता भारतीय तर गप्पा मारल्या असता आपण वगैरे असं. तसंही नाहीये. त्यामुळं त्यांच्याकडे आहेत चांगले मित्र आमचे त्यांच्याकडे पर्सनली जा, बोला. प्रत्येकाचं शेड्यूल असतं. प्रत्येकाचे म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य बांधलं गेलंय कुठल्या ना कुठल्या ह्याच्यात. तसं त्यांचं सुरू असतं. तर म्हणजे तिथे कसं तुम्हाला सुख-दुःख वाटायला वगैरे बरीच जण अवतीभोवती असतात आणि इथे कसं कपल लाईफ आम्ही दोघंच असतो. आमचे काय इमोशनल ब्रेकडाऊन्स, आमचा आनंद, आमच्या काही गोष्टी असतील ते आम्ही आमचंच दोघांपुरतंच आमचं आता आयुष्य मर्यादित झालंय आणि आम्हाला 24 तास म्हणजे ऑफिस व्यतिरिक्त आम्हालाच आमचं सोबत राहणं आहे आता. आम्हीच आमचं आहे. आणि प्लस पॉईंट असा आहे की इथे खूप वेळ पण मिळतो. मी 9 ते 5च जॉब आहे. घरी आल्यावर काही काम नाहीये. घरकाम स्वतःलाच करायचंय, पण शेअरिंग आहे. तर त्याच्यातही बोलणं होतं. तुम्हीच एकमेकांना आहात, तर तुम्ही सगळं शेअर करतात. तर वेळ खूप दिला जातो एकमेकांना. बरोबर. तुम्हीच एकमेकांसाठी आहात. तो एक खूप चांगला मुद्दा आहे. जे कदाचित भारतात कसं नाही म्हटलं तरी खूप खूप जण असतात. खूप जण असतात अजून. खूप फॅक्टर आहेत तसे की म्हणजे चांगलीच मंडळी पण असतात, वाईट हो, असतात. चांगलं वाईट असं नाही, पण हा बदल आहे. हे हसतोय मी. म्हणजे चांगलं सुरू आता पुढचा प्रश्न, दोघांपैकी कोणाला जास्त होम सिकनेस जाणवतो आणि दुसरा जोडीदार त्याला कसं सावरतो? तुम्हाला आतापर्यंत कळालंच असेल. कोणाला सांभाळावं लागतं आणि कोणाचं इमोशनल ब्रेकडाऊन खूपदा होतं. मी पहिल्याच वर्षी नाही, दरवर्षी भारतातून आला की पुष्कर डाऊन आणि किमान- मी बिचारी अशी किमान तयार महिना असते. किमान महिना देतो मी बाहेर मग अशी पडायला. तयार असते की चल आपण आलोय आता इथे, दुसरं काही नाहीये, आपणच आहोत आणि बरोबर. सुरू. पण त्याला खरं ना धक्का मार पुष्कर, खरं मी धक्का मारते ती मला काय हो. जुळतं त्याच्या वागण्याशी, त्याला खूप धक्का मारला. आणि होम सिकनेस जाणवतच राहतो, याला जास्त जाणवतो आणि मलाही जाणवतो, नाही असं नाही. फक्त मी पटकन बाहेर येते त्यातून, हा नाही येत.
हा आणि माझ्या मते प्रत्येकच जो भारताबाहेर जातो त्याला प्रत्येकाला होम सिकनेस जाणवतच असतो. आणि हा तो आता धुळ्यातनं पुण्यात तुम्ही गेलात किंवा दुसरीकडे गेलात, तुमचं गाव सोडून तुम्ही कुठे गेलात तर तुम्हाला होमसिक म्हणजे घरची आठवण इतकी येते, तर ते जाणवतं. तुम्ही परदेशात आल्यावर तर बापरे, इथलं सगळं रुपडं बघून पहिले घरची आठवण येते, पहिले घराकडे जावं वाटतं असं बरोबर. राहतं. मग वाइंड अप करायचं आता. तर मंडळी, अशा रीतीने हा खूप मोठा आमच्या दोघांचा आमचा प्रवास, आमच्या दोघांची आमची गोष्ट, असा हा आपला पॉडकास्ट एपिसोड आहे. तर मला याच्यातनं तुम्हाला असं सांगायला आवडेल की प्रत्येकजण जेव्हा आपलं घर सोडतो, गाव सोडतो, देश सोडतो, सगळं सोडतो, तेव्हा तो काहीतरी स्वप्न त्याच्या उराशी बाळगून निघालेला असतो. त्याला ते स्वप्न त्याचे पूर्ण करायचे असतात. त्यासाठी बऱ्याचदा सगळ्यांना घर सोडावंच लागतं. हे मी बऱ्याच म्हणजे मित्रमंडळी आणि यांच्यात बघितलं की इच्छा नसूनही बाहेर पडावं लागतं. पण मला असं वाटतं की प्रत्येक मराठी माणूस, प्रत्येक भारतीय माणूस किंवा प्रत्येक घर सोडणारा माणूस आज स्वतःला सिद्ध करतोय, स्वतःला सिद्ध करत जगभरात फिरतोय. आणि हा असा आमच्या दोघांचा प्रवास आहे की आम्ही धुळ्याहून पुण्याहून मँचेस्टरला आज इथे आलो आहोत. तुमच्यासमोर तुमचं सगळ्यांचं भरभरून आम्हाला प्रेम मिळतच आहे. असंच मिळत राहू देत आणि आणि असेच आपले पॉडकास्टचे शो दर रविवारी अतिशय छानपणे हो, सुरू राहू. प्रत्येक एपिसोड आपला, जसं मी सांगितलं, दर रविवारी आपला एपिसोड येणार. तसं पाहुणे पण येणार. काय तुम्हाला तसं वेळच्या वेळी कळवण्यातच येईल की काय काय आहे. तर असा होता आमच्या दोघांचा प्रवास. धुळे ते मँचेस्टर प्रवास. विमानाचा प्रवास नव्हता, असा खूप मोठा प्रवास आहे जो अजूनही आमचा प्रवास सुरू आहे. त्या सुरूच आहे. प्रवासात तुम्ही सगळे सोबत आहात अशी मी आशा करतो. तर मंडळी, आजचा पॉडकास्टचा आपला एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा, केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा. कमेंट्स द्या. तुम्हाला कसा वाटला? अजून काही इनपुट्स हवेत का? अजून दुसरा पॉडकास्ट हवा आहे? एखाद्या स्पेसिफिक विषयावर किंवा विषयामध्ये तुम्हाला अजून काही जाणून घ्यायचं असेल तर ते नक्की म्हणजे मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे कसं होईल की तसा एखादा प्रश्न असेल की जो आम्ही नाही देऊ शकणार आहे, तर तसा आपण त्या व्यक्तीला बोलवून, चांगल्या सल्लागाराला बोलवून आपण त्या प्रश्नांची उत्तरं मिळवायचा प्रयत्न करूया. किंवा किमान आम्हाला पर्सनली तुम्हाला जर सांगता आलं तर तसंही सांगायचा प्रयत्न करू. मदत करायला आम्ही दोघं कायम इथे आहोतच. नक्कीच. तर मंडळी, असा होता आपला आमच्या मनातलंचा पॉडकास्ट. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अजून नवीन विषयावर. तोपर्यंत सोबत राहा. असंच प्रेम असू द्या.